मन मंदिरा गजर भक्तीचा. मी का असं मधी फुटणारा दसकट नाही तसला पकवायचा विठ्ठल तुम्हाला पोपटी ज्ञान कशाला म्हणते आणि पोपटी ज्ञान कधी उघड पडतात. दोन मित्र होते आणि दोघांनी असं केलं, लहानपणापासून व्यंगचित्राचा अभ्यास केला, शेवटपर्यंत त्यांनी अभ्यास केला. पण त्या दोन मित्रापैकी एक मित्र हुशार होता, एकाला काहीच येत नव्हतं. पण ज्याला काहीच येत नव्हतं तो हुशार मित्राचे पेपर पहिलीपासून ते शेवटपर्यंत तो बघूनच पास झाला. पण योग असा आला, दोघांनी शेवटची परीक्षा द्यायची, महाराष्ट्रात पहिला नंबर यायचा, पण शेवटच्या परीक्षेमध्ये दोघं बी 4 मार्कांनी नापास झाले. पण जो हुशार मुलगा होता का, ज्याला येत नव्हतं त्याला काय सुख दुःख, त्याला माहिती मी सगळं ह्यातच बघून लिहिलेले, बरोबर आहे. पण जो खानदानी असतो का तो म्हणला मी कष्ट केलेले असणारा, माझा नंबर ह्या पकवाच्या सप्त्यात आलाच पाहिजे अशी अपेक्षा. पण जो हुशार मुलगा त्यांनी सांगितलं, गुरुजी आम्ही दोघांनी आयुष्य ह्यात घालवले म्हणले, आणि शेवटला आमचा 4 मार्क नुकसान झाले. म्हणले गुरुजी काहीतरी प्रयत्न करा. गुरुजींनी सांगितलं, अरे तुझ्या मनात तळमळ आहे, पण एक प्रयत्न करतो म्हणले, तुम्हाला मी 4 प्रश्न विचारीन, पण 4ही प्रश्नाचं उत्तर जर बरोबर आलं तर तुम्हाला पास करेन. तुम्हाला गुरुजी मला काही विचारा, मी उत्तर देतो, पण मला पास करा, आम्हा दोघाला करा. कोण म्हणला? हुशार मुलगा. पण मास्तरनी काय केलं, म्हणलं यांचं एकोड परीक्षा घ्यायची, ज्याला काहीच येत नव्हतं तो बाहेर ठेवला, जो हुशार होता तो मध्ये घेतला आणि याला प्रश्न विचारत केली. का रे तुला मी 4 प्रश्न विचारा. म्हणले गुरुजी विचारा. सांगतो म्हणले, ऐक पहिला प्रश्न ऐक. म्हणले आपला भारत देश किती तारखेला स्वतंत्र झाला? त्याने सांगितलं, गुरुजी 1940 पासून प्रयत्न चालू होते, 1947 ला झाला. म्हणले बरोबर उत्तर. सांग म्हणले आपल्या देशाचे 9वे राष्ट्रपती यांचं नाव काय? ते म्हणले आपल्या देशाचे 9वे राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणले उत्तर बरोबर आहे. सांग म्हणले आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव काय? तो म्हणला आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग. कारण ज्या वेळेला हा दृष्टांत तयार केला का तेव्हा मनमोहन सिंग होते. सांग म्हणले आपल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण येतात? ते म्हणले सोनिया गांधी. 4ही उत्तर म्हणले बरोबर आले. पण तो इथंच बस म्हणले, आम्ही त्यावर चहा पितो, नाही तर जाऊन त्याला सांगशीन बाहेर द्या. मास्तर चहा प्या गेलं की ह्यो पळपळू गेला. कोण हुशार होता? तो म्हणला हे बाकी एका मिनिटात लिहून घे. म्हणले काय? पहिलं उत्तर आहे म्हणले 1940 पासून प्रयत्न चालू, 47 ला झाला. दुसरा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तिसरा मनमोहन सिंग, चौथी सोनिया गांधी. काही विचारू म्हणला हेच सांग. आणि पळपळू आला मध्ये बसला. मास्तर लोक चहा प्या आले, म्हणले आता ह्याला बाहेर काढा आणि ह्याला मध्ये घ्या. कारण हा बाहेरला शिकवलेला पोपट होता, बरोबर आहे का? तो मध्ये घातला आणि त्याला मास्तर विचारलं, का रे आम्ही तुला 4 प्रश्न विचारतो? तो म्हणला काही विचारा, म्हणला मी बरोबर उत्तर देणार. कारण हा पूर्ण शिकवलेला होता. त्यावेळेला मास्तरांनी पहिला प्रश्न विचारला, म्हणले का रे तुझा जन्म किती तारखेला झाला? तो म्हणला गुरुजी 1940 पासून प्रयत्न चालू होते, 1947 ला झाला. अरे म्हणले काय गोळे का? सांग म्हणले तो हे आजाचं नाव काय? तो म्हणला डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सांग तो ह्या बापाचं नाव काय? म्हणला डॉक्टर मनमोहन सिंग. आणि तो म्हणला तुझ्या आईचं? सोनिया गांधी. दादा उघड पडलं का नाही? हे पोपटी ज्ञान उघड पडत असतं. ह्या जर पक्वाजांना दुसऱ्याचं ऐकून जर बाजूला असतं तर माझ्यासारख्यापाशी बरोबर उघड पडत असतं. कारण मी संगीत विशारद आहे. विठ्ठल आपला विषय संपला.
संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये ऐका महाराज काय म्हणतात, मी संसारात राहून सुद्धा सुखाचा व्यवहार कसा केला या अभंगात प्रगट केला. मला असं वाटतं की तुमच्या गावामध्ये 27 वर्षापासून काय सप्ताह चालू आहे, तुम्हाला कीर्तनातलं ज्ञान आहे. बघा तुकाराम महाराज यात एवढ्याच अभंगात म्हणतात आणि प्रत्येक अभंगात काय म्हणतात सांगतो तुम्हाला. महाराज म्हणतात तुम्ही संसार केवढा करा, लहान करा किंवा मोठा करा, सुख कधीच नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी किंवा लिया संसारी, सुख नाही क्षणभरी. महाराज आता तुम्ही सगळ्या गाथा बघा, सगळ्या गात्यात सांगितलंय की सुख कुठंच नाही संसारामध्ये, पण 4500 अभंगाच्या गात्यात एवढाच अभंग आहे. महाराज म्हणतात मी संसारात राहून सुद्धा सुखाचा व्यवहार केला. विठ्ठल सांगा, सगळ्या अभंगात असं म्हणतात आणि याच अभंगात महाराज म्हणतात, मग अभंग चुकीचा आहे का? होय, अभंग खोटा खरा आहे. खरा का अभंग? दादा मी नेहमी सांगितलं नीट ऐका, तुमच्या गावात सांगितलं पण मी प्रत्येक सांगतो तुकारामाचं वर्णन करत असतो. तुकोबारायाचा अभंग खोटा म्हणण्याची आपली पात्रता नाही दादा. तुकोबारायाच्या त्या अभंगाची किंमत 1 कोटी. तुम्ही म्हणता काय खोटं बोलतो रे, आखी गाता 60 रुपयाला मिळतोय. बरोबर, अरे गाता 60 रुपयाला, पण गात्याची किंमत कागदाची किंमत 60 रुपये, अभंगाची किंमत किती? 1 कोटी. अभंग किती माहिती का? 4500 अभंग तुकोबारायाचे. आणि लक्षात ठेवा आणखी एक शोकाची का 1 कोटी कशा सांगतो मला. महाराष्ट्रामध्ये मी असे काही कीर्तनकार बघितलेत की त्यांना एकाच अभंग कीर्तन येते, दुसरा अभंग सुद्धा पाठ नाही. शोकांती काय दादा या गोष्टीची महाराष्ट्रामध्ये फार वाईट वाटतं ह्या गोष्टीमध्ये. बघा तुम्ही आमचा पकवाजाने पकवाज वाजला, अरे जे मात्र्यात वाजवते त्याला वादक म्हणतात. आता 2 पोरांनी चाल म्हणली ते स्वरात गातात. ऐका, जे मात्र्यात वाजवतात त्याला वादक म्हणतात, जे स्वरामध्ये गातात त्याला गायक म्हणतात, ज्याला लय मोठे अभंग पाठ आहे त्याला संत म्हणतात, ज्याला एकही अभंग पाठ नाही त्याला दिंडीचा मालक म्हणतात. काय चुकीचं बोललो? अरे म्या माऊलीच्या सोहळ्यात बघितले राव, माऊलीच्या सोहळ्यात ज्यांना हरिपाठ सुद्धा पाठ नाही राव, हा तो मासा का धोतर नेसून फेटा बांधून असं करतो चलतोय. महाराज कोणता साधू कोणता टाळकरी कोणता हेच कळा नाही. अभंगाची किंमत किती? 1 कोटी. सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असे काही कीर्तनकार आहेत की ते एकाच अभंग कीर्तन करतात, पण एके अभंग कीर्तन करून सुद्धा त्यांच्यापाशी 90 लाखाचा बंगला आणि 10 लाखाची गाडी. विठ्ठल दादा याला म्हणतात अवस्था. अवस्थेचा परमार्थ तुकोबाराचा व्यवस्थेचा नाही. अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी. अरे माझ्या तुकोबाराने जे परमार्थ केला का तो अवस्थेचा केलाय, आणि मी जे आता कीर्तन करतो का घरच्या माणसाची व्यवस्था आहे. मी या बघा ह्या गादीवर मी कधीच जे आहे तेच, कारण मी बँकेत नोकरी करतोय. मला ऐका तो माहिती का, मी सांगितलं ना गेल्या वर्षी भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा बीड. आता फक्त माझं रिटायर 3 वर्ष, आता 58 चालू आहे. 58, 59, 60 3 वर्षात मोकळा. 29 गावं शेती करता आणि बीड शहर 8500 नुसतं पीक कर्ज खातं चालतोय मी. विठ्ठल विठ्ठल. दादा विज्ञान लय पुढे गेलंय, पण अजून विज्ञान तुकोबारायच्या ज्ञानोबारायच्या पुढे गेलेलं संतांच्या पुढे. एकदम तर म्हणला महाराज विज्ञान एवढं पुढे गेलं. म्हणलं किती गेलं? ते म्हणलं एकूण ऊसाची मुळी जर मध्ये घातली तर तिकून साखरेचं पोतं बाहेर येतं. कारखाना आहे ना, आहे विज्ञान आहे. नाही हे विज्ञान, ही क्रांती कोणी केली? विज्ञानाने. म्हणलं एकूण जर ऊसाची मुळी मध्ये घातली तर तिकून साखरेचं पोतं बाहेर येतं. मी म्हणलं त्याच्यापेक्षा आमच्या आळंदीच्या माऊलीचा कारखाना भारी. म्हणलं कसा? एकूण जर येडगळ पोरग आळंदीत घातलं तर तिकून महाराज होऊन बाहेर येत. अरे साखर जर कडेमध्ये टाकली तर ती इगरून जाती, पण आळंदीतलं पोरग जर बाहेर आलं का त्या कारखान्यातून तर जन्मभर मासारख्या मोराला पकडावून नाचीत आहे. विठ्ठल कुणाचा कारखाना भारी? अजून विज्ञान
आणि आमच्या तुकोबराया पुढे ज्ञानोबरायाच्या पुढे अजून विज्ञान गेलेलं नाही, अजून त्यांच्या मागच फरफटत चालतंय. विठ्ठल मी काय बोलत होतो, अवस्था वेगळी आणि व्यवस्था सांगतो मला. अवस्था पा काही क्रिया असतात बरं का, काही क्रिया सारख्या असतात पण त्याच्यामध्ये फरक असतो. एक म्हातारी मिळती, ती मेल्यानंतर तिच्या मौतीला मी बी गेलो. आता गेल्यानंतर आता मी त्या म्हातारीच्या प्रेतापाशी गेलो. प्रेतापाशी गेल्यानंतर 2 सुंदर मुली त्या म्हातारीच्या तोंडावर तोंड ठेवून रडत होत्या. पण एक मुलगी खरंच रडत होती आणि एक मुलगी डोळ्यात पाणी येत नव्हतं म्हणून डोळ्याला झेंडूबाम लावून रडण्याची ऍक्शन करत होती. क्रिया सारखीच आहे ना, क्रिया सारखीच आहे ना, क्रिया सारखीच आहे. आता मला सांगा, खरंच रडत होती कोण होती? हो, तुमचे लग्न झालं ना, काय करायचं? कोण रडत होती? हा, खरंच रडत होती ती कोण होती? मुलगी. आणि डोळ्याला झेंडूबाम लावून जे रडण्याची ऍक्शन करतो ती कोण होती? म्हणून महाराज म्हणले, सासूसाठी रडे सुना, सासूसाठी रडे सुना, सासूसाठी रडे सुना, सासूसाठी रडे सुना. काकडा सुद्धा संगत काकडा सगळं सगळे हो म्हणले, मला परवडलं पाहिजे ना. नाही तर काय काय टाळ करीत काय वाईट भेटत आम्हाला. मला वाटतं जालना जिल्ह्यात ना खापडदेव हिवरा तिथं ना कुठतरी, तिथं माझं कालचं कीर्तन बरं का, काल्याचं कीर्तन. हा, तिथं माझं काल्याचं कीर्तन होतं बघा. आणि त्या कालच्या कीर्तनामध्ये एक टाळकरी प्रमाण म्हणला, प्रमाण बरोबर म्हणला, पण त्याला पहिला तुकडा येत होता, पुढचा येतच नव्हता. पण त्याला वाटलं कोणतरी टाळकरी सांगतील, टाळकऱ्यांनी कोणी सांगितलं आणि मला बी येत नव्हता. आता मी तर कशाला माझं दाखवून तू. मग त्यानं मध्येच बंद केला, टाळकऱ्यांनी सांगितलं नाही, मी बी सांगितलं, मला येतच नव्हता. मग गबसाव का नाही तो मला, महाराज तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? मी म्हणलं मला काहीच वाटत नाही, पण तरी काय वाटतं? मी म्हणलं एकच वाटतं, आपल्याला सगळं येत असलं तर म्हणावं ना, तर म्हणूच नाही. मग तरी तो काय म्हणला, पण याच्याबद्दल तुम्हाला आणखी काय वाटतं? म्हणलं आणखी मला एकच वाटतं, डॉक्टरने जर कमराला इंजेक्शन द्यायचं ठरलं, आपली चढी आपणच वाढ लागते. डॉक्टर विठ्ठल ह्याला काय म्हणतात दादा? अवस्था. ऐका, मी काय बोललो, दृष्टांत ऐक हे. हे बघा, मी तुम्हाला जी हसणार का, दृष्टांत म्हणजे आग्या माहोळाच्या माश्यात नुसत्या गोंगत असत्या, पण अभंगाचा गाभा तो मधला मदत असतो. विठ्ठल ऐका, दोघीच्या रडण्यात क्रिया सारखी होती का नाही, पण भाव वेगळा होता का नाही? तसं आपल्यातून तुकोबरामध्ये भाव वेगळा. दुसरा दृष्टांत सांगतो, एका माणसाने एका माणसाचं चाकून पोट फाडलं.
केस कोर्टामध्ये गेली, शेवटचा निकाल लागायचा. न्यायाधीशने सांगितलं का रे अमक्या अमक्या माणसाचा तो चाकून पोट फाडून खून केला का? म्हणला हो. मग तुला दंड आहे. म्हणले काय दंड आहे? म्हणले 10,000 रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा. मग न्यायाधीशने सांगितलं याच्यावर तुला काय बोलायचं का? म्हणला बोलायचे ना. म्हणले बोल ना. म्हणले तो म्हणला डॉक्टर साहेब मी चाकून पोट फाडल्यामुळं मला 10,000 रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा. माझ्या शेजारी एक डॉक्टर राहतोय, त्या डॉक्टरने एका पेशंटचं चाकूनच पोट फाडलं होतं. क्रियासारखी ना. न्यायाधीश म्हणला मूर्खा, डॉक्टरने जे पोट फाडलं होतं का त्याला जगवण्यासाठी फाडलं आणि तू जी फाडलं का त्याला मारण्यासाठी. तुकोबरायची आता अवस्था आहे. तुकाराम महाराज बोलतात का ती अवस्थेमध्ये बोलतात व्यवस्थित. आणि त्यांना जर व्यवस्था करायची असती ना तर त्यांनी संसार लय मोठा केला असता. विठ्ठल बाकीच्या संतात बरं का महाराज, बाकीच्या संतात आणि तुकाराम महाराज लेमाटा फरक आहे बरं का. आणि हे कीर्तन थोडं ध्यान करून ऐका. तुम्हाला विनोद करतो पण अभंगाची भूमिका आणि तुकोबराय किती मोठी होते तुम्हाला या अभंगात पहिलं सांगायला लागलोय. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली बरोबर आहे, तिला सुद्धा आधार आहे. ज्ञानेश्वरी हा इतिहास आहे लक्षात ठेवा. नाथबाबांनी पैठणच्या एकनाथ महाराजांनी भागवत ग्रंथ लिहिला, तो सुद्धा इतिहास आहे, तो बघून लिहिला. नाथबाबांनी भावार्थ रामायण लिहिलं, ते सुद्धा बघून लिहिलं. सांगतो ना तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला काय इतिहास? गीतालंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद हरी प्रगटली. माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता गीता उघडावं लागली, म्हणजे इतिहास उघडा का नाही? अरे पैठणच्या एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिण्याकरता वाल्मिकी रामायण उघडावं लागलं. आणि पैठणच्या एकनाथ महाराजाला भागवत लिहिण्याकरता काय करावं लागलं? उद्धवाला झाला सत्वर उच्चार बोला जे भगवान परमात्माने उद्धवाला ज्ञान सांगितलं. कुणाला? उद्धवाला. आणि तेच भागवतामध्ये आलं. आपल्या विचारानं भागवत कुलिकुला सांगितला, ते म्हणते परीक्षिती राजाला शुकाने सांगितला. दादा याचं मूळ असं नाही, अगोदर भगवंतांनी कुणाला सांगितलं? उद्धवाला सांगितलं आणि तेच शुकाने परीक्षितीला सांगितलं. विठ्ठल हा इतिहास आहे. मग यांना ग्रंथ उघडून ग्रंथ लिहावं लागले. आमच्या तुकोबरायांनी 4,500चा ग्रंथ लिहिला अभंगाचा. मग त्याला आधार कुठला? कुठला आधार आहे सांगतो ना. आधार अनुभव हे अंगा ते जगात ते जगात ते जगात सांगे. माझा अनुभव आहे. महाराज म्हणले मी कुठली गोष्ट अनुभवाशिवाय कधी बोलतच नाही. अरे बाकीचे ग्रंथ बघून लिहिले, मी अनुभवातून लिहिला. विठ्ठल तुकोबरायचा कुठला बी अभंग बघा अनुभव आहे. अरे तुकोबरायाने रामायणातल्या कथा अभंगात सांगितल्या. रामायणातल्या कथा तुम्हाला रामायण कळलं का? बऱ्याच लोक रामायण कळलं नाही. एकदम तर म्हणला महाराज रामायण कळलं नाही म्हणजे कसं काय? रामायणामध्ये एकच मुख्य रामाचे तत्व येतं, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. तुम्हाला कळलं का एक पत्नी कशाला म्हणते ती? नीट आहे का बरं का? तुम्हाला कीर्तन मी समजून सांगणार ते असं, कारण मी ठरूनच आलो तसं. एक जण म्हणला महाराज मी सुद्धा एक पत्नी. म्हणलं कसं काय? तो म्हणला माझी बायको सोडता जगातल्या सर्व स्त्रिया मला आईप्रमाणे, मग मी सुद्धा एक पत्नी झालो का नाही? मी म्हणलं अजिबात नाही. म्हणलं कस काय? म्हणलं मूर्खा रामाचा विषय तू घेऊ नको, तुला एक पत्नी ह्याचा अर्थ अजून कळाला नाही. म्हणतो कस काय? मी पण रामाने एकच बायको वापरली सीता, तशी माझी एकच पत्नी. म्हणला सर्व ह्या माझ्या माता माऊली आईच येतात. रामानं तसं नाही म्हणलं, याला एक पत्नी म्हणतच नाहीत. म्हणला कशाला म्हणतात? रामाने 11,000 वर्ष राज्य केलं. किती?
11,000 वर्ष राज्य केलं. एकदा सीतेला बागेमध्ये नेलं, तिच्याशी भोग केला आणि 2 पोरं झाले. पुन्हा सीतेला हात सुद्धा लावला नाही. विठ्ठल ह्याला म्हणतात एक पत्नी. आपलं तसं का? आपलं तसं नाही. मतिंद्रनाथ चालतोय तो गोरखनाथ रांगतोय. जालिंदरनाथ मांडीवर हायतावर आडभंगीनाथ पोटात. तू म्हणतो एक पत्नी मी, तू म्हणतो मी रामासारखा वागू शकत नाही. विठ्ठल रामायण सोपं आहे दादा. रामायणामध्ये तुकोबाराय तुम्हाला काय सांगितलं अनुभव. तुकोबारायांनी अनुभवातून रामायण सांगितलं. कारण त्याचं कारण आहे तुकाराम महाराज रामायणामध्ये अंगदाच्या रूपात होते. विठ्ठल अनंत महाराज म्हणले मला सुख कधी कळलं सांगतो. मी अगोदर अनुभव घेतला. त्यांनी रावणाची काय सांगितले ऐका दादा. रावणाची संपत्ती किती होती सांगतो तुम्हाला. सांगतो सोन्याचे घर किती होते. शुद्ध कांचनाचे. वा वा इथं लोक असं उत्तर द्यायचं आणि माझ संग बोलायचं. शुद्ध कांचनाची 7 कोटी घर कशाचे होते. म्हणते काशाचे, तांब्याचे, पित्ताचे, जर्मलचे, टीलचे वेगळे निश्चय तेव्हा टील नव्हतं का. किती घर होते. 1 कोटी घर होते. कायचे दादा. आपल्याकडे नुसती एकच अंगठी हो. आता मला सांगा रावणाची लंका सोन्याची होती. मग त्याच्या घरामध्ये शिके काय शिंदाड्याचे असतील का. ते सुद्धा खायचे होते दादा. अरे मग त्यानं कसं करावं. आपल्या हातामध्ये एकच अंगठी. एक जण लग्नामध्ये 5 माशाची अंगठी घातली सासऱ्यानी. प्रत्येकाला अंगठी दाखवायचा. कुणीच बघा ना म्हणून यात्रेत गेला बाजारात. तुमच्या कुठं बाजार असतो. हा बाजारामध्ये गेला कशाला अंगठी दाखवायला. तुमच्याकडे जिलेबी, चिवडा, भजे, पेढे एक त्याला काय म्हणतात मिठाईवाले भोई. हा तुमचं नाम तर एकच बीडला भोईच म्हणतील. नाही तर बराच बीड मध्ये जालन्यात फरक आहे. आमच्या बीडला माणसं मेल्यावर जायचे. भोई ऐका. तो माणूस अंगठी हातामध्ये घातली तिथं गेला. त्या दिवशी भोयाच्या ऐवजी त्याची बायको 95 किलोची भोईन बसलेली होती इकायला. ती बी साधी नव्हती. तिचे दंड मांडवणे होते. आणि तिच्या पुढे गेला. त्या बाईला काय म्हणला ह्या बघा अशी अंगठी केली. तिला म्हणला बाई जिलेबी कशी पाव किलो आहे. चिवडा कसा पाव किलो आहे. ती म्हणली अरे ह्याला काहीच घ्यायचं नाही. काय दावितोय अंगठी दावितोय. त्या बाईने काय केलं माहिती का. उजव्या दंडाची चोळी अशी भाई मागसर केली आणि दंड उघडा केला. तिच्या दंडामध्ये 50 तोळ्याचं काय होतं कड होतं. ते कड उघडं केलं आणि त्याला म्हणल्या बघ जिलेबी 35 रुपये. त्याची पळालं का पुन्हा सप्ते जेव्हा सुद्धा आलं नाही. काय होती रावणाची संपत्ती होती. एवढी संपत्ती होती. तुकाराम महाराज काय म्हणले. तुका म्हणे ज्याची संपदा ये भणी. तुका म्हणे ज्याची संपदा ये भणी. काय सांगितली ही दादा सांगितली संपत्ती. किती जोरात बोलतो राव मी. महाबीबीच्या जेटातल्या मुळे आताच उघड्या पाहिजे. तरी किती सोपं सांगतो राव मी. आणि ऐकून घ्या मी नेहमी सांगत असतो कीर्तनात ऐकून घ्या. संत कसे असतात आणि महाराज कसे असतात. सोप्यातली सोपी गोष्ट बरं का. सोप्यातली सोपी गोष्ट अवघडात पंडित म्हणतात. ऐका
गोष्ट सोपीच असती पण तिला अवघडात घातले त्याला काय म्हणतात पंडित. पण काही गोष्टी अवघड असतात पण अवघडातली गोष्ट सोप्यात आणून सांगतो त्याला संत म्हणतात. सांगतो ना तुम्हाला अवघड आणि सोपं कसे. परवा एका कीर्तनाला गेलो, एका मित्राला म्हणलं का रे रात्री तू माझ्या कीर्तनावर काय झालं. तो म्हणला महाराज तुमच्या कीर्तनाला येत असताना रात्री 8 वाजता मी निघालो असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागच्या चाकाच्या आकाराच्या वक्र भागामध्ये सूक्ष्म असा एका लोखंडाच्या धातूंना आत प्रवेश केल्यामुळं आतली हवा सारी बाहेर दिशेला निघून गेली, त्याच्यामुळं मी येऊ शकलो नाही. म्हणलं गाडवा पंक्चर झाली म्हणा किती सोपं आहे पण किती अवघडात घेतलं. विठ्ठल विठ्ठल आपलं काय झालं आधी रावणाची संपत्ती सांगितली. संतती 1 लक्ष नातू 1.25 लक्ष पंतू 80,000 बायका कुणाला. म्हणून रावण खासदार केला. कुठल्याही पक्षाचं तिकीट घेत नव्हता. अपक्ष उभा राहिला तरी तो खासदार होत होता. कारण 1 लक्ष नातू 1.25 लक्ष पंतू 80,000 बायका. हिशोब करा ना तुम्ही. 1 लक्ष नातू 1.25 लक्ष पंतू 80,000 बायका. त्यांचे इवाई जावे यक्या राजा रंडी नवल्या धायल्या. म्हणून त्याच्या इतकी रावणाचं बळ आहे का मी सांगत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, अनुभवातून सांगितलंय. म्हणले मी अरे तुम्हाला माहिती का रावणाचा भाऊ कुंभकर्ण किती बलवान होता. आणि असं म्हणतात की कुंभकर्ण जर समुद्रात उभा राहिला तर त्याच्या बिंबीला पाणी लागत होतं. कुणाच्या बघा समुद्र किती खोल आहे. कितीतरी काय म्हणले ना बाजाचं सूम लागते पण एवढं सूम लागत असताना कुंभकर्ण जर उभा राहिला समुद्रात त्याच्या बिंबीला पाणी लागत होतं. हे रावणाचं बळ होतं. विठ्ठल दादा तुम्हाला आणखी सांगतो. तुम्हाला आणखी रावणाची ताकद सांगतो तुम्हाला. नुसतं रावणाच्या घरी काम करला गाडोवळी गजानन सटवी करी बाळात्म. कुणाचं रावणाचे गाडो सांभाळा कोण होतं. सुख करता दुःख हरता वारसा विघ्नाची. जो संकट निवारण करतो तो गणपती कशाला होता. आणि ऐकून घ्या नुसतं गाडो सांभाळ होता. जो गणपतीला काय सांगायचा इरबळ गाडो सांभाळ्यो संध्याकाळी टकऱ्यो हराळीचा भार राहिला. तेव्हापासून गणपती टकऱ्यो अजून लोक हराळी मानतात. बरोबर आहे. आणखी सांगतो तुम्हाला रावणा दाढी करा कोणतं खंडोबा. जो खंडोबा काय तुम्हाला माहिती का येळकोट नाव कशावरून पडले माहिती तुम्हाला. सांगतो तुम्हाला. एकबार रावणाची खंडोबा दाढी करत असताना एकडी मिशी जास्त छाटल्या गेली म्हणून रावणाला राग आला. रावणाने काय केलं 1 कोटी येळू मारले तितके मोडे ह्याच्या अंगावर. कुणाच्या खंडोबाच्या. मग आपण तेव्हा काय म्हणतो 1 कोटी येळू 1 कोटी येळू येळकोट म्हणतात का नाही. अरे खरे रामायणातलं आहे. विठ्ठल तुम्ही घेते जेजूरला का नाही खंडोबा कुत्रा एकाच भावात इकतो. आमची महाराजीने आम्ही दोघं घेतो जेजूरला. ती म्हणली अहो खंडोबा घ्यायचा. अगं म्हणलं खंडोबा घेतला कुत्रा बी घ्यावं लागतं. ती म्हणली कुत्रा बी घ्या कारण सोन्याचं आपलं पितळाचं खंडोबा बी 100 रुपयाला आणि कुत्रा बी बघा तिथं एकाच भावात एकत्र. विठ्ठल विठ्ठल एवढे अनुभव तुकाराम महाराजांनी सांगितले. याला म्हणतात अवस्था. मग इथल्या लोकांना विचारलं म्हणले महाराज 10 वाजून गेलं बरं अजून तुमच्या अभंगाचा काहीच पता नाही. महाराज प्रत्येक माणूस सांगतो संसारामध्ये जो आला तो कधी सुखी झालेला नाही. आणि तुम्ही एवढ्यात बरं मला सांगा महाराज तुम्ही सुखी कसं काय झालो म्हणतात. अहो मला एकच बायको आहे. प्रत्येकजण काय म्हणतो मला एकच बायको आहे. दादा माझ्यासारखं दुःख अजून कुणाला नाही. मग तुमच्याकडं 2-2 वासना होत्या. दादा वासना शब्द तुम्हाला काही अवघड वाटला नाही ना. हा वासना शब्द माझा नाही काढला. पैठण ते एकनाथ महाराजाचा आहे. कारण एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणते काय म्हणले माहिती का बघा काय म्हणले की स्त्रियांना वासना शब्द का वापरला. त्याने सांगितलं अरे मधमाशीच्या डोक्यामध्ये विष असतं, सापाच्या दातामध्ये असतं, विंचवाच्या नांगीमध्ये असतं पण स्त्रियांच्या सर्व अंगात असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणले स्त्रियांचे संगती नवे परमार्थ निश्चिती हित व वासनेची स्थिती मनुष्य लिहा.
आता कळलं का? मी तुम्हाला कुठली एखादी भयान गोष्ट बोललो का, एक तर तुम्हाला प्रमाण सांगन, नसता पुराण सांगन. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना विचारलं, म्हणले महाराज तुमच्याकडे 2-2 वासना होत्या, अजून तुम्हाला सांगू का? वासनेबद्दल तुम्हाला बोलतो आणखी. थोडं उदाहरण सांगतो पांडवाचं. द्रौपदी माहिती ना तुम्हाला? द्रौपदी महान पती, त्याला किती नवरे होते? चांगले होते का नियबले होते? बरोबर आहे ना? बलवान होते, योद्धे होते आणि शूर होते. 5 नवऱ्याची बाई, महान पतिव्रता जिथं जगात नाव आहे ती बाई एके दिवशी वट सावित्रीच्या पौर्णिमे दिवशी ती पहाटे उठली आणि आंघोळ केली, म्हणजे नाहली. आणि नाहल्यानंतर वरी माळाच्या मुंडारीवर सूर्याच्या किरणाला वले झालेले केस वाळत होते. कोण? द्रौपदी. आणि ती केस वाळत असताना राजा कर्णाचा रथ आला. कारण राजा कर्ण हा पांडवाचाच भाऊ आहे, पण कुंतीला लग्नाची आधी सूर्यापासून झालता आणि सूर्यापासून झाला म्हणून पांडवापेक्षा दिसायला तो सुंदर होता. असा सुंदर कर्ण रस्त्याने येत असताना कुणी पाहिला? द्रौपदीने पाहिला. आणि ती काय म्हणली मनात माहिती का? देवा, जसे हे 5 आहेत का, तसा हे 6वा असता तर. विठ्ठल. हो, मी प्रमाण सांगत असतो. कर्णाला पाहुणे द्रौपदीचं मन पांडुळलं. कर्णाला पाहुणे द्रौपदीचं नवऱ्याची बाई, पण तिनं करला बाई, तिचं मन पगळलं. म्हणून महाराज म्हणले वासना. विठ्ठल. महाराजांना दैटण्याच्या लोकांनी विचारलं, म्हणले महाराज तुमच्याकडे 2-2 वासना, 2-2 बायका होत्या, एवढा मोठा संसार होता, तरी तुम्ही सुखाचा व्यवहार केला म्हणता, आम्हाला काही खरडत नाही. महाराज म्हणले, अरे माझ्याकडे 2 बायका होता, माझी एक बायको दुष्काळामध्ये अन्न करून मेली. इंद्राणीच्या कडीची 250 एकर जमीन बागायती होती. माझ्या बापाची 450 वर्षापूर्वी 3.5 कोटीची सावकारी होती. माझ्या बापाच्या सावकारीच्या वह्या म्या गाडीत भरल्या, इंद्रायणीच्या डोहामध्ये नेल्या आणि बुडिल्या. बुडत नव्हत्या तरी पायानं तुडू बुडिल्या. लोक म्हणले महाराजांनी तुडू बुडिल्या. अरे त्या तुडू बुडिल्या म्हणूनच गातावरी आलता. अरे आपलं आधी बुडवावं लागतं, तो खाल्लं वर येत असतं. विठ्ठल विठ्ठल. अरे म्या सगळं बरबाद केलं. कसं केलं? म्या संसार माझ्याकडे ठुलात नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला वाढता हा पुण्य. धर्म केला
का, माझे मुलं होते. इंद्राणीच्या कडीची 250 एकर जमीन होती. 3.5 कोटीची माझ्या बापाची सावकारी होती. पण हे सगळं बरबाद केलं आणि मी एकच केलं. काय केलं माहिती का, याची सगळी विल्हेवाट लावली आणि हा संसार देवाच्या नावाने घातला. संसाराच्या नावे घालून या शून्य. शून्य म्हणजे ज्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलं नाही त्याचं नाव शून्य. असा संसार मी शून्य करून टाकला आणि शून्य करून काय केलं, सुखाचा व्यवहार केला. महाराज म्हणले आणखी आम्हाला कळलं नाही तुम्ही सुखाचा व्यवहार काय केला. महाराज म्हणले मी असाच केला. कोणता केला, सर्व सांडोनी माझा, सर्व सांडोनी माझा, सर्व चरणाचा अर्थ असा होतो. महाराज म्हणले सर्व सांडोनी माझाई. माझाई म्हणजे सत्ता. माझाई म्हणजे महाराज म्हणले सगळी सत्तेला मी लात मारली. अरे मला सांगा, संतांची सत्ता जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. तुमची सत्ता किती दिवस आहे, फक्त 5 वर्षे. तुम्हाला 5 वर्षात तर किक आहे. बारामती मतदानसंघ सोडून बरं का, अवघड आहे ते. मी बारामतीत असंच म्हणलो 5 वर्षात किक आहे. त्यातला म्हणला महाराज 1 पिढी झाली आज मी तर किकच नाही. विठ्ठल विठ्ठल. तो आपण बारामतीमध्ये शब्द वापरतच नाही. तुम्हाला किती, तुमची सत्ता किती दिवस आहे, 5 वर्षे. लक्षात ठेवा. आणि संतांची सत्ता कुठपर्यंत आहे, 750 वर्षे झाले. कुणाला, ज्ञानोबा. अजून सुद्धा लोक म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वागिरले तो सावे, तो सोनी मद द्यावे तसा येदाने. 400 वर्ष झाले तुकोबरायला जाऊन. किती वर्षे, आज सुद्धा लोक म्हणते तुका आकाशा एवढा. 27 वर्षे झाले यांना. कुणाला, 27 वर्षे झाले तरी अजून त्यांच्या नावाने एवढा मोठा सत्ता चालतोय. म्हणून त्यांची सत्ता जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आहे. आणि आपली सत्ता जोपर्यंत मळा आहे तोपर्यंतच आहे. विठ्ठल बरोबर आहे. सत्ता भगवंताची. कुणाची, भगवंताची. इंग्रजी देवाला काय म्हणतात, गॉड. माहिती गॉड कोणाला म्हणतात, जन्म मरण आणि निसर्ग ज्याच्या हातात आहे त्याचं नाव. जन्म तुमच्या हातात आहे का, तुम्हाला किती कोटी रुपये दिले पोरं होते. मी नेहमी सांगत असतो कोट्यावधी रुपये देऊन जर माणसाला पोरं झाले असते, गोपीनाथ मुंडेंना शरद पवारला नसते का झाले. त्यांच्या पैसे पैसे नाहीत का, आणि त्यांनी पैशावर जर पोरं झाले असते, लक्षात ठेवा त्यांनी पैसे कमी. दोघाला पोरीच येतात. विठ्ठल तरी लोकांच्या अंधश्रद्धात म्हणले सुकून बघितल्यावर पोरं होते. ह्यांना झाले नाहीत आणि आपल्याला सुकून. खरं अंधश्रद्धा लोक आहे. अहो लोकांचं काय सांगता, एक बार माझ्या घरात अंधश्रद्धा घुसली होती. माझ्या घरात लोकांना काय सांगतो, माझी आईले भोळीवर काटणार. मग आमचं मी राहायला फाटेवर नाही, गावापासून 1 किलोमीटर आहे. माझं लग्न झाल्यापासून मला 5-6 वर्ष लेकरू बाळ झालं नाही. तुम्ही म्हणता महाराजा असून काही लोकांना बोलायचं महाराज असून तुला व्हायना ना आम्हाला. तुमच्यामध्ये लोक काय साधेत का आम्हाला प्रश्न विचारणार आहे. एक जण म्हणला महाराज तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला विचार. तो म्हणला रावणाला खरंच 10 मुंडके होते का. आणि मी म्हणलं हो. म्हणला खरं सांगा का काही सांगू नका. अरे म्हणलं खरंच त्याला 10 तोंड होते. मग तो म्हणला महाराज 10 तोंड म्हणलं इकून 5 आणि इकून 5 झाले. म्हणला हो. तो म्हणला आईला कोणत्या तोंडाने पेत होता. मी म्हणलं अवघड. मी म्हणलं तवा मी नव्हतो. बरं म्हणला एक सांगा
रावणाला असे 10 तोंड म्हणलो, रावण जर एका अंगावर झोपायचा ठरला तर कसा झोपत होता? मी म्हणलं ती आहे मला माहिती. म्हणलं काय? त्यानं काय केलं? म्हणलं पलंगाला एक बोळ पाड होतं, 5 मुंडके असा मध्ये घालायचा आणि वरले 5 वर ठेवायचा, एका अंगावर झोपायचा. बस तो म्हणला ते जाऊन द्या, सोपं आहे म्हणला. आईच्या गर्भातून रावण मुंडक्या कुणा आला का पाया कुणा आला? मी म्हणलं हे नाही मला माहिती. विठ्ठल विठ्ठल चुकीचं बोलले का? लय लोक शहाणे आहेत. एक जण म्हणला महाराज रात्री आमच्या गावात कीर्तन झालं आणि कीर्तनानं सांगितलं ही पृथ्वी म्हणले शेषाच्या डोक्यावर आहे. खरं आहे का? अरे हो. तो म्हणला एवढा एवढा शेष आणि त्याच्यावर कस का पृथ्वी? अरे म्हणलं सत्य येते. मग म्हणला ही पृथ्वी जर शेषाच्या डोक्यावर, म्हणजे मला प्रश्न विचारायला लागला, ही जर पृथ्वी शेषाच्या डोक्यावर तर शेष कशावर आहे? मी म्हणलं महादेवाच्या गळ्यावर. बरोबर आहे. म्हणलं शेष महादेवाच्या गळ्यावर. म्हणलं मग महादेव कशावर आहे? म्हणलं महादेव कैलासावर आहे. म्हणलं कैलास कशावर आहे? म्हणलं तो ह्या बापाच्या बिंबीवर आहे. नाही नाही, ह्यो तर मला असा इरबळ विचारित बसला, याला कीर्तन सोडतो ते सांगत बसू का? विठ्ठल विठ्ठल आपलं काय चाललं? आपलं असं चाललं होतं, मला गोवा झाला मी आहे शुद्धीवर बरं का. ते तुमचं तुम्ही ठरला काय. तर माझी आई फार भोळी बरं का, भोळी माझी आई. ती म्हणली बाबू तुला काय लिखोबाळ होत नाही आणि आमच्या इथं गावामध्ये द्वारकाबाई चुकून बघणारी इतकी नाही बाबा. या काय झालं, त्या परभणीच्या पैकी मग कीर्तन होतं बरं का. काय गमत झालं की ती एक बाई उठली, मी म्हणलं ए दगडे खाली बस, आणि नेमकी ती दगडी होती. ती बसतीच महागाव आली. मी म्हणलं जाऊ काय. तर माझी आई फार भोळी. मी म्हणलं आई मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या वारकरी संप्रदायात वाढलेला माणूस आहे आणि तू मला ते म्हणजे तुला यावाच लागेल. काही लोक म्हणले हाई ना आईची इच्छा जा. आईनं काय केलं, आमच्या लिंबू नारळ उदबत्ती मोठा कॉपर घेतला, ती पुढे मी मागं संध्याकाळी गावात. आता तिच्या घरी आम्ही गेलो. आईनं काय केलं, त्या बाईनं नारळ लिंबू सगळे मांडले होते, उदबत्त्या खावल्या, कापर मोह मस्त फिरलं, पण आता विला नाही म्हणून. आणि ऐका तिनं काय केलं, एक थळा घेतला जुना आणि एक पिशवीतली पै काढली. ती पै ती अशी पै हलवायची. आणि एक ऐका, ज्या बाई पुढे मला सुकून बघायला बसलं होतं त्या बाईचं वय होतं 70 वर्ष आणि पुन्हा ती बाई वाज होती. ती कसली होती आणि तिच्या पुढे बसले मला. तिने काय केलं, ती असे दोनदा परत हरले, दोनदा पैसा पाडला आणि तिसऱ्या बदला अशी केली की पैसा चिटकाला. ती मला म्हणली आला रे तुला गुण. मी म्हणलं कस काय? ती म्हणली आज 12 महिन्यात तुला पोरगा होणार. मी म्हणलं डंगरे मला होणार पण तुला कावा होणार? ती म्हणली मी वांज आहे. आणि मी म्हणलं मग मी वांज असलं तू काय करणार? विठ्ठल हे काय सांगितलं माहिती का? आणखी सुद्धा लोक अंधश्रद्धेच्या मागत असतात. काही अंधश्रद्धेकडे येतो. तुम्ही टीव्हीवर ऐकत ना कुठं बाहुल्याचं मानल्या, अरे अजाबात काय नाही. जन्म मरणाने निसर्ग ज्याच्या हातात आहे त्याचं ना तुम्ही ग्वाड मानावाच लागल. तुम्हाला काही लोक ग्वाड मानतच नाही. ऐकून घ्या, जे लोक ग्वाड मानत नाही त्या ग्वाडचं स्पेलिंग उलट करा, म्हातारपणे त्याला नातू म्हणतात. विठ्ठल तुमची सत्ता फक्त कुठपर्यंत आहे? 5 वर्ष म्हणजे तुमची सत्ता उद्या सकाळपर्यंत नाही हो. उद्या सकाळपर्यंत सुद्धा तुमची सत्ता नाही. तुम्ही देव माना किंवा नका मानू, देव तुम्हाला मानतोय. एक बार माझ्याकडे लक्ष द्यावं सगळे इथले लोक. तुम्ही देव माना किंवा नका मानू, देव तुम्हाला मानतोय. यातले काही लोक म्हणतात महाराज आम्हाला देव मानतोय, असा तुमच्यापाशी काय पुरावा आहे? मी तुम्हाला पुरावा सांगतो. तुम्ही देव माना किंवा नका मानू, देव तुम्हाला मानतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दारात याच्यापेक्षा डबल गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला देव मानतोय म्हणत तुम्ही मंडपात आहे, मला मानतोय म्हणत मी बोलतोय. विठ्ठल पण आमच्यावर कोणी भरोसा धरीतच नाही. लोकांचा संतांवर विश्वास आहे का? अजून नाही दादा, लक्षात ठेवा.
लोकांचा भविष्यकारावर भरोसा आहे, पण आमच्यावर नाही. आम्ही 27 वर्ष झालं गंगाबाचे बाबा सगळं ओढू ओढू सांगते, आणखी त्यांच्यावर आणि माझ्यावर तुमचा भरोसा नाही, पण तुमचा भविष्यकारावर भरोसा. सांगतो ना तुम्हाला, आमच्या गावामध्ये माझे शेजारी एक नवरा बायको असते, त्याला लेकरू बाळ नाही. ते भविष्यकार आला एक, ती बाई म्हणली, अहो बाबा माझ्या नवऱ्याचा हात बघा. तो म्हणला बाई 500 रुपये घेईन. ती म्हणली 500 देते, पण ह्याचा हात बघत या बा. कोण म्हणली? ती बाई. त्या बाईनं पदरचे 500 रुपये दिले. ऐका, घटना आहे का, लोकांची अंधश्रद्धा कशी, लोकांचा विश्वास करता हे सांगतो तुम्हाला. त्या माणसाने काय केलं, 500 रुपये घेतले आणि त्या बाईच्या नवऱ्याचा हात बघायला सुरुवात केली. पण तो हाताकडे बघत होता आणि पाठीमागं भिंत होती, भिंतीला त्याच्या आईबापाचा फोटो होता आणि त्याचे आईबाप नेलते त्यांच्या मरणाच्या तारखा त्याच्यावर होत्या फोटोवर. हाताकडे बघायचा आणि तिकडे बघायचा. त्याला काय म्हणतो, का रे तुझी आई मेली 10 वर्ष झालं. म्हणलं कसं काय तुम्हाला कळालं? ह्याला एवढी अकल घेऊ, कुठं बघत होता? मग तू तारखा बघता. तुझा बाप मेला 12 वर्ष झालं. म्हणलं आता तर खरंच निघालं. तो म्हणला तुझी आईला गरम गरम चपाती आवडत होती ना? तो म्हणला हो. आता ह्या नालाकाला एवढं कळना, बाया गरम खातात, गडी का शिळे खाते. तो हे होत म्हणला. तो म्हणला तुमची आई रंगानं काळी होती ना? तो म्हणला कस का वर केलं? आता ह्या गाडवाला एवढी अक्कल नाही, ह्यो डांबराच्या टिपेवणी ह्याची माय का हेमा मारली असेल का? म्हणजे शिव अनुमान काढीत होता. तो म्हणला बरोबर निघालं. मग त्यानं सांगितलं तुमची आई तुमच्या दारामध्ये जी उंचाली काळी कुत्री आहे का, ती कुत्री होऊन जन्माला आली म्हणला. तो बायकोला म्हणला, हे बघ माझी आई काळीच होती म्हणला आणि आखलीच लांब लचक होती म्हणला, उंचाली 7 फूट होती म्हणला. पण म्हणला हिला रोज म्हणला माझी आईला गरम चपात्या आवडत होत्या म्हणला, हिला रोज खाऊ घालजा. दादा ती कुत्री अशी सुकली, ह्याची बायको स्वयंपाकाला चपात्या करायला बसली येऊन अशी कोलटेकने बसायची आणि 2-4 चपात्या खायची निघून जायची. पण ही किसी काय झालं, गावातले एक मोकार कुत्रा आलं आणि तिच्या शेजारी कांटिकीत बसलो. ते मी चपात्या खाय आलं. त्याला वाटलं हिच्याबरोबर आपल्याला मिळतात. ते दोन्ही असे कांटिकीत बसले. हिचा स्वयंपाक कवा होतं आणि हिच्या चपात्या कवा टाकायच्या असतात. ह्या बाईचा नवरा आलो तो म्हणला माझी बायको रस्त्यानं चालली तर कधी टोकरीवर पदूर घेत नाही, हा स्वयंपाक करताना पदूर कस काय घेते, नवीन कोण आला असं. तेव्हा म्हणला का ग तू टकरीवर पदरू कस काय घेतला? म्हणला ती म्हणली रोज सासूबाई यायच्या, आज मामाचे सुद्धा आले. म्हणजे इथपर्यंत लोकांचा अजून सुद्धा अंधश्रद्धा आणि लोकांचा ऐका दादा, विश्वास आणि आत्मविश्वास तुम्हाला तुम्हाला इथल्या लोक तुम्हाला मी दृष्टांत सांगतो. हे जे आता ते गंगा भारती महाराज आहे, यांच्यावर तुमचा विश्वास आहे का आत्मविश्वास आहे? हा, आताशी तुमचा काय झाला? विश्वास झालाय, अजून तुमचा आत्मविश्वास झाला नाही. म्हणून भगवान गीतेत सांगतात अर्जुना, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणांग तू शरण मी. नुसतं शरण म्हणले का ते अनन्य. अनन्य म्हणजे आत्मविश्वास आणि शरण म्हणजे विश्वास. विठ्ठल ऐका सबदा हॅलो म्हणजे घडी माई विश्वास आणि आत्मविश्वास कशाला म्हणते? तुम्हाला बाबाबद्दल विश्वास आहे का आत्मविश्वास आहे? तुम्हाला ह्याचा दृष्टांत सांगतो. तुम्हाला एकदा काय झालं, तुमच्याच गावासारखं गाव मोठं होतं, कमीत कमी 5-7 हजार मतदान त्या गावामध्ये होतं. त्याच गावचे आमदार, त्याच गावचे खासदार आणि त्याच गावचं सगळं राजकारण. पण गंमत अशी, परतूर तालुक्यामध्ये चौकून पाऊस पडला, पण त्या गावामध्ये 3 वर्ष पाऊसच पडला, तितक्या शिवराज पाऊस पडत नसतो. लोक म्हणजे नेमकं काय? एका मोठ्या जाणत्या महात्म्याकडे गेले, म्हणले महाराज चौकड पाऊस पडतोय पण आमच्या एवढ्या मोठ्या गावामध्ये पाऊस पडण्याचं कारण काय? त्या महात्म्याने अंतराने पाहिलं, तुमच्या गावाच्या बाजूला 2 किलोमीटर अंतर एक वडाचं झाड आहे म्हणले, तिथं महादेवाची पिंड आहे म्हणले, आणि ती महादेवाची पिंड मंदिर ते तुझं पडून गेलं म्हणले, ती पिंड फुटली भुजून गेली म्हणले, आणि तुमच्यावर महादेवाचा कोप असल्यामुळं जोपर्यंत तुम्ही मंदिर बांधून महादेवाची नवी प्राणप्रतिष्ठा करीत नाहीत तोपर्यंत तुमच्या इथं पाऊस पडणार नाही. लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता मोठं श्रीमंताचं गाव, आमदार मंत्री त्याच गावातले, असा मोठा मंडप दिला दादा. 50,000 महिला आणि 50,000 पुरुष बसले. कुठून काशीहून बामणं आले, कुठून कशाला
नुसतं तो विधी करायला 7 दिवस यज्ञ चालू केला जा. हे धुर्निगाचा रोज अन्नदान. एका महिन्यात मंदिर तयार केलं. महादेवाची पिंड नवीन आणली, नव्या वस्त्रामध्ये गुंडाळली, ठुली, मोठमोठे यज्ञ केले, मोठमोठे साधू आणले, ऋषी आणले हिमालयातून, हत्तीच्या सोंडाने तुपाची धार चालू केली आणि यज्ञ चालू केला. स्वाहा स्वाहा स्वाहा. 7 दिवस झाले आणि 7व्या दिवशी महादेवाची पिंड बसायची. एक बामण उठला, 50,000 बाया बसल्या होत्या. कुठं? तिथं. त्या बामणाने त्या बाळाला सांगितलं, हे माझ्या माता मावलो, तुमच्यातली महान पतिव्रता जी बाई कोण असन तिनं उठायचं, महादेवाची पिंड उचलायची आणि शिवासनावर मांडायची. पण त्या बाईला काही जर बाद लागला असला, जर त्या बाईनं महादेवाला शिवलं, मंडप जळण, बाई जळण, महादेव बी जळण. कोणची बाई हात लावीन? कोणची बाई हात लावीन? 50,000 बाळामध्ये एक पतिव्रता नव्हती का? सगळ्यात पतिव्रता होत्या, पण ब्राह्मणानं धव दिल्यामुळं ह्यांचा स्वतःवरच आत्मविश्वास नव्हता. विठ्ठल नुसत्या एका धवशेमध्ये तुम्ही पतिव्रता असून सुद्धा घाबरलात. 1 तास झाला, चौकून पोलीसचा बंदोबस्त, पोलिस कदरले, कुणीच पिंड उचला नाही. आणि तितक्यामध्ये ऐका, गरीब एक आपली धनगरची बाई सरपणाचा बिंडा घेऊन आलती आणि रस्त्यात तिकडे बाजून चालून पोलिसाला म्हणले, साहेब काय इथं? आता ते पोलीस व्हायचं लागलं, म्हणलं हे डंगरे चल हो पुढे म्हणले. ती म्हातारी पुढे गेलं. दुसरा पोलीस काय म्हणतो, हे यार तुला काय अक्कल आहे का? म्हणला, अरे महादेव कोणत्या रूपाने सांगता येत नसतं मला. म्हणजे हे सुद्धा अंधश्रद्धेला भळबळले. कोण? पोलीस. तो पोलीस पळू पळू गेला. म्हणला, आजी इथं महादेवाची पिंड बसवायची म्हणला, पतिव्रता बाई पाहिजे. त्या म्हातारीने काय केलं, असं बघितलं म्हणजे बायाने, ह्या कोण आहेत म्हणलं. सगळ्या बायाने असं खाली बघितलं. एक तर वर बघा ना, पतिव्रता नव्हत्या का? पत्या विश्वास होता पण आत्मविश्वास नव्हता. ती दंगाची बाचेरी गरीब आहे, ती काय शिकलेली, ती काय डॉक्टर होती का? ती काय तिने सरपाचा बेटा खाली टाकला, भाडात आली आणि बामणाला म्हणली, कुठे महादेव? तर कर उघडा म्हणली. उचलला महादेव. कुणी डिरिंग केली की नाही? ती पतिव्रता होती. तिने तो महादेव उचलला आणि शिवासनावर मांडला, पण महादेव वाकडा बसला. बामण म्हणला, बाई काय घोळ आहे? ती म्हणली, काही घोळ नाही म्हणली. सख्या संघ साखरपुडा झाला आणि तुक्या सगळं लग्न लागलं. लयच महादेवाचा बिघड. महादेव सरळ झाला. विठ्ठल विठ्ठल. ह्याला म्हणतात विश्वास. आणि दादा विश्वास पाहिजे संतावर. म्हणून तुकाराम संताची पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वास नाही म्हणले, सर्व भावे. नुसता विश्वास नाही पाहिजे, शरण नाही पाहिजे, अनन्य पाहिजे, विश्वास नाही पाहिजे, आत्मविश्वास. ज्याची तुम्ही पुण्यतिथी साजरी करतात का, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, ज्या दिवशी भगवान परमात्मा माझ्या घरी आला त्या दिवशी मी सुखाचा व्यवहार केला. तरी सगळ्या लोकांनी विचारलं, अहो देव तरी कोणचा? महाराजांनी सांगितलं, एकच देव आहे. कोणचा? तो हा विठोबा निधान माझा, विठ्ठल कुळीचे. तुकाराम महाराज म्हणले, दुसरा देव मी बदलला, माझा एकच देव आहे. जो कुळ आहे तो विठ्ठल, जो देव आहे ते माझा एकच देव. आपलं एक आहे. सांग का आपलं कसे? आपलं गळ्यात माळ तुळशीची, किशाला बिला नरेंद्र महाराजाचा, बॅनरवर आसाराम बापू, गळ्यात अनिरुद्र बापू, घरात फोटो कुणाचे? म्हणले निरंकारी बाबाचे. पुस्तक कुणाचे वाचतो? म्हणले वामन पैचे. दडात काय रे तुझ्या? म्हणले ताईत आहे. म्हणले हे कुणाचा? म्हणले हाजी मुलक बाबाचा. आ तू नेमका कुणाचा? हेच जर कळा ना. विठ्ठल. देवाला पाहण्याकरता सुद्धा आणि देव ओळखण्याकरता माणसाचे डोळे चांगले पाहिजे. काय पाहिजे? ऐकून घ्या. यार परमार्थ करताना, संसार करताना तुमचे डोळे नीट ठेवा, तुमचं सगळं होतं. काय पाहिजे? चांगले डोळे. तुम्हाला सांगतो मी, तुमच्या भागामध्ये परतूर हे शहरच नाही. आहे का? परतूर नाही का? कस काय नाही? ह्याला म्हणते धौस. त्याला काय लागते पाठवायला? अरे पुण्यामध्ये व्याख्यान झालं,
पुण्यामध्ये व्याख्यान झालं त्या त्या व्याख्यानाला मी होतो. काहीनं ज्ञानेश्वरीवर केलं, काहीनं गाठीवर केलं, कुणी शिवाजी महाराजांवर केलं, कुणी कशावर केलं. एका बाईनं शेवटचं व्याख्यान केलं, असं व्याख्यान केलं, असं पटलं जगात देवच नाही म्हणजे. आणि तुझ्या बोलण्यात एवढं पटलं की मला फरक पडला. आता मला फरक पडला, तुमचं काय झालं असं? मी म्हणलं हजारो वर्ष आपण कीर्तन आपल्या बापासकट केले, काय उपयोग झाला? देवच नाही इतकं. आणि खरंच पटलं, इतके लोक बोलणं हुशार. आणि मग प्रवचन संपलं, त्या बाईच्या पाय पडा गेलो. त्या बाईच्या पाय पडून म्हणलं, भाई वा वा वा, काय प्रवचन सुंदर, तुमच्यासारखी प्रवचन करणारी मी आज जगात बाई बघितली नाही. ती म्हणली, महाराज ह्यातलं आपलं काही येत नाही, ही सगळी देवाची कृपा आहे. अशी हल्ली म्या मला सांगा, मग काय म्हणली, जगात देव नाही म्हणजे फिरून फिरून ते कुठं आले? देवापाशी आले. विठ्ठल आपलं काय चालतं, डोळे काय पाहिजे, नीट डोळे पाहिजे, बरोबर आहे. इथं परतूर नाही. ऐका, काही लोक म्हणले आहे मग इथून आपलं काय दिसत नाही. इथून परतूर पाहण्याकरता आपले डोळे शुद्ध पाहिजेत. इथून सुद्धा आपलं परतूर दिसतं. काय पाहिजे? काय पाहिजे? डोळे आपले शुद्ध पाहिजे, बरोबर असणार आहे. आपले डोळे काय शुद्ध नाहीत? आता मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आमच्या तरुण ताई काही आमचा तरुण अख्खा घ्यायचा, त्या सुंदर दिसण्याकरता डोळ्यामध्ये काय घालतात? काजळच म्हणतो तुमच्याकडे. त्याचं नाव काजळ नाही, त्याचं नाव कृष्णांजन आहे. त्याचं नाव काय? कृष्ण म्हणजे काळा, अंजन म्हणजे अंजन. विठ्ठल काय घालतात त्या? काजळ. आता सगळे ऐका, ज्या ठिकाणी काजळ घातलंय, ज्या बाईनं ज्या ठिकाणी काजळ घातलंय, काजळ घातलेली जागा आणि आतलं दिसण्याचं बुबुळ, ह्या दोघांचा किती किलोमीटरचं अंतर आहे? आता हे लय अवघड आहे. ह्याच्यामध्ये अंतर आहे का? नाही. तरी तुम्हाला दिसत. मग मला सांगा, तुम्ही काजळ घातली जर जागा जर तुम्हाला आतल्या डोळ्यात दिसत नाही, तर तुम्हाला इथून परतूर कसं काय दिसणार? आणि इथून जर तुम्हाला परतूर इथलं तुम्हाला देव कसं काय दिसणार? ऐका, पण ते काजळ पाहण्याकरता आपलं काय पाहावं लागतं? आरसा. आता लोक हुशार झाले. आता काय पाहावं लागतं? आरसा, बरोबर आहे. आरशात काय असतं? जे असतं तेच दिसतं, बरोबर. आरशात काय नवीन आहे का? अजिबात नाही, बरोबर नाही. आरशात जे असतं ते. आरशात कोण पाहतं? आरशात कोण बघतं? ज्याला आपल्या चेहऱ्याबद्दल संशय, तेच बघतात ना, बरोबर आहे. म्हातारे माणसं बघतात का आरशामध्ये? कधी म्हातारे माणसं आरशात बघतात का? कारण आरशात बघण्याजोगं त्यांच्यापाशी काही उरलेलं. विठ्ठल जसं डोळ्यातलं काजळ पाहण्याकरता ज्ञानरूपी आरसा लागतो, आणि तसं डोळ्यानं देव दिसण्याकरता काय लागतं माहिती आहे का तुम्हाला? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता, तिमिर दुःख गेले क्रांतीचे पड,
4 प्रकारचे. किती? 4 प्रकारचे. तोंडाने प्यायचं अमृत वेगळं, कारण तुम्हाला जास्त विनोदी लागतं, तुम्हाला ज्ञान जमत नाही. काय जमतंय? तोंडाने प्यायचं अमृत वेगळं, जिभेने प्यायचं अमृत वेगळं, डोळ्याने प्यायचं अमृत वेगळं आणि कानाने प्यायचं. बरोबर आहे ना? हां, मला वाटलं मला जे आणि ह्या पोरगा मला खूप आवडला. हा पोरगा सारखं तो गुळ ठेवतोय मला खायला. ह्याच्या गुळ ठेवण्यामुळं मला आमच्या म्हशीची आठवण झाली. नाही तुम्हाला ठीक आहे. आठवण काय झालं, आमच्या म्हशीचं वगारून मिळतं, हाले हालाने मिळाला. ते आमचं पोरं काय काय त्याला पिठू पानवी, तसा मला हे गुळ ठू. विठ्ठल माझं ध्यान तर गेलं. बघा तुम्ही विनोद किती ऐका, विनोद किती आहे. ह्या गावाला शिकतो मी. अरे तुमचा 27 तुमचा उद्धार, तुम्हाला हसवायचं म्हणलं ना तुम्हाला सोबत नाही. 2 तास तुम्ही उठलेच पाहिजे मला, पण ते नाही पाहिजे. आपण ज्ञानोबरा तुकोबराच्या वारकरी संप्रदायात वाढलेली माणसं पाहिजेत. तुम्ही कीर्तन काढला एवढे पैसे देतात, अरे तुम्हाला त्या अभंगाचा अर्थ त्याच्याकडून करून घ्या, त्याच्या बापाकडून. विठ्ठल तुम्हाला मग बघा सांगितलं ना पोपटी ज्ञान कसं असतं ते. तोंडाने अमृत पेतात ते स्वर्गातले लोक. नंबर 1 स्वर्गात लोक अमृत कशाने पेतात. आता जिभेने एक अमृत प्यायचं आहे, सांगतो तुम्हाला. जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत दया ठिके पुढे. डोळ्यानं प्यायचं एक अमृत आहे. डोळ्यात तुम्ही म्हणतात महाराज बाकी आम्हाला कुठलं बी अमृत मान्य, पण डोळ्याने प्यायचं अमृत मान्य. अरे डोळ्याने प्यायचं सुद्धा अमृत आहे. आणि त्याचा जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर काकड्यामध्ये, काकडा कोण म्हणतं इथं? कोण आहे काकड्यावर? प्रमाण आहे काकड्यात. काय म्हणला तुम्ही? जवळ आले, जवळ आलो. चंद्रभागेच्या पलीकडे काढा. डोळे तुम्ही घ्या रे सुख. सांगू तुम्हाला. उठोन या पहाटे विठ्ठल पाहू भाविते, चरण तया ते सोबते अमृत दर्शिले करुणा. चरण तया ते सोबते अमृत दर्शी अवलोका. उठोन या जगात कुठलीच नाही, आणि डोळ्यासारखी चांगली वस्तू जगात कुठलीच नाही. तुम्हाला स्वाती नक्षत्राचा पाऊस माहिती का? स्वाती नक्षत्र असतं बघा, माहिती ना तुम्हाला? माहिती स्वाती नक्षत्र पावसाळ्यातलं स्वाती नक्षत्राचा पाऊस. काही लोकांचं असं म्हणणं साप चावल्याबरोबर माणूस मरतो. दादा साप चावल्यावर मनुष्य कधीच मरत नाही. कोणता साप चावल्यावर माणूस मरतो ऐका. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत असताना काही साप असे आधार तोंड फाकीत येतात आणि वरी करतात, आणि आधार स्वाती नक्षत्राचं पावसाचं पाणी त्या सापाच्या तोंडात गेलं आणि त्याचं विष बनलं का, आणि तो जर माणसाला चावला तर ब्रह्मदेवाला तरी उतरत नाही. ऐका, स्वाती नक्षत्राचं पाणी सापाच्या पोटात गेलो काय बनलं? विष बनलं. आणि दुसरा मुद्दा ऐका, स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत असताना समुद्रामध्ये मोठमोठे शिंपले असतात. ते शिंपला घाणाने हल्ला तरी फुटत नाही, पण पाऊस जर वरी स्वाती नक्षत्राचा पडायला लागला तर ते शिंपले असे तोंड फाकीत आणि वरी आधार पाणी घेते, आणि पुन्हा तो शिंपला फिट बसतो, आणि त्याच्यामध्ये काय बनतात? अरे मोती बनतात. पाऊस एकच आहे, पण सापाच्या तोंडात गेलो काय बनलं? विष बनलं. आणि शिंपल्यात गेलो काय बनलं? मोती बनले. डोळे एकच आहेत,
तुम्ही देवाकडे पाहिलं तर डोळ्यात अमृत बनतं आणि आमच्या ह्या जर माता माझ्याकडे तुम्ही वाईट नजरेनं बघितलं दादा हो त्याचं विष बनतो विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणले ज्या दिवशी भगवान परमात्मा माझ्या घरी आला का त्या दिवशी माझा सुखाचा दिवशी पंढरपूरचा पांडुरंग माझ्या घरी आणि सांगा तुम्हाला तुमच्या घरी कोण यायला पाहिजे पांडुरंगच यायला पाहिजे ना ज्या दिवशी पांडुरंग यायला पाहिजे तुमच्या घरात परमार्थ पाहिजे गळ्यात माळ पाहिजे पांडुरंग यायला सगळ्या जगात माळ आहेत का पुढच्या सप्ताहात माझ्या हाताने घालू पण एक जण म्हणला महाराज तुमचे माळ करी लईच लबाड आहे कोण म्हणला गाडवतो तो म्हणला तुमच्या माळ करीत का लबाड कोणीच नाही माळ करीत लबाड मी म्हणलं मूर्खा माळ करी लबाड नाहीत लबाडाने माळी घातल्या विठ्ठल विठ्ठल दादा आपल्याकडे काही नाही तुम्हाला खोट सांगत नाही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेलो तिथं विज्ञान आहे म्हणता बाबा 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 काय सोय प्रत्येक टाळ करा पुढे माईक महाराजा पुढे मी माईक आणि एका माईकला 3 दांडके मधल्या दांडक्याला असं माईक इकडे दांडक्याला स्टीलची वाटी इडिंग केलेली त्याच्यात गुळ आणि इकडे दांडक्याला बिस्लरी अडकाय केलेली मी गेल्या मी म्हणलं असलं विज्ञान तर स्वर्गात नाही विठ्ठल विठ्ठल खरे फार अवघड आहे महाराज लोक काय साधेच का बाबा विज्ञानला पुढे गेलं आमच्या बीडला हे आलता कोण अण्णा हजारे तो मला झाडे लावा झाडे जगवा एक जण 2 एकर झाड लावले जेलमध्ये गेलो अण्णा ह्याच्याकडे गेला मला अरे अण्णा तू मला झाड लाव मला मी तर जेलमध्ये गेलो तो मला काय होते मला गांजायचे विठ्ठल विठ्ठल काही लोक देवाला सुद्धा शिवाय देते तो एक जण कवटाच्या झाडाखाली झोपले कायच्या कवटा झाड एवढल्या कवटा झाडाखाली झोपा मी चाललो मला म्हणला महाराज तुमचा देव नालायक आहे मूर्ख आहे त्याला काही अक्कल नाही मी म्हणलं काय झालं अरे मी म्हणलं देवाने तुझं काय वाईट केले त्याला काही अक्कल आहे का म्हणला कुठल्या गोष्टी काय करा ही तर देवाला अक्कल पाहिजे नेमकं काय झालं ते म्हणला बघा ना ह्या कवटाचं बुड एवढं मोठं आणि वर कवट एवढं म्हणला काशी फळाचं बुड एवढं आणि काशी फळ आहे का देवाला काय अक्कल देव म्हणला माझी अक्कल काढतोय म्हणला असलं मोठं कवट देवाने वरून तोडून नीट ह्याच्या नाकडं खाट तो म्हणला देवा काशी फळ असतं तर विठ्ठल अरे काय देवाची कृपा आपल्यावर काय शरीर दिलंय अरे मी नेहमी सांगतो किती अरे तुम्हाला बोकलवाने डोळे कुणी दिले सुंदर शरीर कुणी दिलं तलवारीसारखं नाक कुणी दिलं तरी एक बाई उभाट्या कीर्तनामध्ये उभा राहून म्हणते बाई मी त्यांना एकदाच म्हणले नताना लगेच उठले बाई पैसे नव्हते तर दोघाजणचं साल धरून दोघाजणचं साल संघ धरलं दोघाचे पैसे घेऊन बाई दोघाला संघच फसिलं तरी बाई गेले मोटरसायकल नव्हती दुसऱ्याची गाडी घेतली नथ घेतली येताना गत्र जाऊन ढोपराव पडले तसेच उठले पण आलेच लय लय जीवबाई म्हणली माझ्या त्यांचा मी म्हणलं डंगरी 3000 रुपयाची नथ तो ह्या नवऱ्याने आणली त्याचं 10 नाव घेतली पण ज्या जागेवर तुला नथ घालायची ज्यानं तुला नाक दिलं त्याचं नाव तू कधी घेणार म्हणलं डंगरी नाकाच्या जागेवर जर देवाने खड्डा ठेवला असता त्यात का तो लाईटीचा पोल रावला असता का काय करता चलो चलो बरोबर आहे का आणि संताला वर्म कळलंय संत काय म्हणले
आम्हाला परमार्थ कसा कळायचा. आणि सांगतो तुम्हाला दादा, परमार्थात सुद्धा वर्म कळलं पाहिजे, राजकारणात सुद्धा वर्म कळलं पाहिजे, आणि संसारात सुद्धा वर्म कळले पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी राजकारण करायचं असेल तर वर्म लक्षात ठेवा. कुठं काय वर्म वापरायचं हे फक्त कुणी वापरलं असतं बरं का. वर्म कसं असतं, ज्याचं बोलणंच कळत नाही आणि ज्याच्या वागण्यात कुणाच का अक्कल नाही त्याला म्हणतेच राजकारणी. सांगतो ना वर्म कशाला म्हणते. एका राजाने पैन केली, माझ्या शिळीचं जो कोणी पोट भरून आणीन त्याला 25 एकर जमीन. शिळीचं पोट भरणं लय अवघड आहे. इडा घेतला, स्टेज केलं, स्टेज, आणि स्टेजवर इडा मांडला, तिथं शिळी आणून बांधली. माई शिळी न्यायची पोट भरून आणायचं. पण पोट भरून आणलो, शिळीने एक जरी घास घातला तरी मी त्याला जेलमध्ये टाकेन. एक जण म्हणला 25 एकर जर मिळती म्हणजे सोपं आहे. गेला इडा उचला आणि शिळी घेऊन गेला. कुठे गेली माहिती का, असा लसलस घासाचा कापायला, पहिल्या कापणीचा घास असा शिळीला कचून खाऊ घातला. एवढा खाल्ला, शिळी कणाची करायची. बळच वडीत आणली शिळी, स्टेजवर ये गेली. पण राजाला हुशार, शिडीचा आवडता पदार्थ काढला. काय माहिती का, टाकळीचं झाड, टाकीचा फांदा पुढे मांडला की कपकीने खाल्ला. टाका म्हणले. दुसऱ्याने पुन्हा म्हणला मी उचलतो इडा. पुन्हा दुसऱ्याने इडा उचलला. त्यानं काय केलं, शिडी रानात नाही नेली, शिडी घरला नेली. गव्हाची कणिक मळली, गोळे केले, त्यात मीठ भरला आणि असं शिळीच्या तोंडामध्ये कोथलं. आज तर शिळीला उठायची आहे ना, खांद्यावर उचलून आणली, स्टेजवर मांडली, उचलून मांडली. राजा म्हणला भरलं का पोट. म्हणला हिला काही खाऊ का. बरं म्हणला तू खातच नाही म्हणला. पण म्हणला ते माणूस म्हणला. राजाला हुशार, राजानं काय केलं, शिडीचा आवडता पदार्थ आणला, बाबळीच्या शेंगा, अशा धरला की गपकीने खाल्ल्या, गेला जेलमध्ये. मग समजा आमचे असे काही लोक, ज्ञानेश्वरी वाचलेले लोक हुशार असते. ज्ञानेश्वरीमध्ये ह्याच्या वव्या येतात. तुम्हाला सांगतो नंतर मी. तुम्ही मला आता सांगा त्यातल्या मला अर्धे येतात. विठ्ठल एकदम म्हणलं शेळीचं पोट कधी भरलं, हिनं काहीच नाही खाल्लं तरच पोट भरलं. त्यानं काय केलं माहिती का, शिळी घेतली, इडा उचलला. म्हणला राजा म्हणला सगळे जेलमध्ये गेले, तू बी. म्हणला मी जातच नाही, काळजी करू. त्यानं काय केलं, शिळी नेहमी काळ्या राहणार नेहमी एवढं दांडकं काढलं हात. तिच्या पुढे घासाची पिंड धरली, खाल्ली की राटा तोंड, गावाची कणी झाली, टोला मारलं की म्या करायची. पुन्हा बाबीच्या शेंगा, तोंड लावलं की म्या. आता शिळी कशाला तोंड लावली. वाजीत गाजी शिडी स्टेजवर आणली, पण शिडी ह्याच्या हाताकडेच बघायची. राजा म्हणला जगली का. म्हणला जगली. राजाला हुशार, राजाने काय केलं माहिती का, असा कावळा कावळा घास आणला की पहिल्या कापणीचा घास आणला. त्याला वाटलं हे तरी खाईल. असं तिच्याकडे बघितलं, पण ह्यानं असं हात केलं तर उडी. मला म्हणतात वर्म, ह्या माणसात वर्म काय 25 एकर जमीन झाली ह्याने. विठ्ठल महाराज म्हणले, ज्या दिवशी भगवान परमात्मा माझ्या घरी आला त्या दिवशी मला आनंद कोंदला, आनंद महागा. तशी तर आपण हे काही करून आलो. आनंद आपल्याला महाग असो का पुढं असो, बघा देव आपल्या महाग असो का पुढं असो. साहेब देव आपल्या महाग असो, बरं जाऊ दे ते ना तुम्हाला. पायात बुट असो का बुटात पाय असा. बरं पोलीस आपल्या महाग असो का मोर असो. हा ऐका दादा, हा किती आपला हुकलाय. विठ्ठल तुम्हाला पडून आता हो टाइम आता काळजी होते. सगळं सांगायचं म्हणलं का, देव आपला ऐका, पोलीस आपल्या महाग नसतात, देव पोलीस आपल्या पुढे असते. आरोपी असतो चोरी केला, त्याला बेडी घातल्यानंतर तो आरोपी महाग असतो का पुढे असतो. आपल्याला कोर्टाक चाललं का झेलमध्ये, झेल म्हणून कोर्टाक पोलिस मागे त्याला असं पुढे चलते असं. मग पोलीस पुढं असं कुठं असं. एक ऐका, गावाच्या बाहेर रस्ते शाळा होती. ऐका, गावाच्या बाहेर रस्ते शाळा होती एक.
बरं का. आणि एक आरोपी पोलिसांनी धरून चालला होता बरं का. महाग पोलीस आणि पुढं आरोपी होत्या. एक पोलीस महाग आणि एक आडला पळण म्हणून शहरामध्ये पोलीस महाग असतील. एक पोलीस पुढं आणि एक पोलीस महाग मध्ये आरोपी. आणि 2-4 चौथीचे पोरं म्हणले पळपूळ गेले म्हणले सर सोंग आलं. ते म्हणले मूर्खा सोंग नाही हे म्हणले मग हे चोर आहे आणि पोलिसांनी ह्याला धरून चाललेले. पक्क ध्यानात धरलं ज्याच्या महागा आणि मोहर असते तो चोर असतो. कुणी धरलं तर ध्यान. पुढच्याच रविवारी पालकमंत्री त्याला भेट देण्याकरता शाळेला आले आणि तेच पोरग बाहेर होतं. आता मंत्राचे महाग पोलीस आणि मोहर पोलीस तोच पोरग म्हणला गुरुजी मोठा चोर आला. आता ते मोठा चोर आहे ना. ऐका देव ऐका देव आपल्या महाग असा का मोर असा सांगतो मला. जे म्हणत का देव माझ्या पाठीशी त्याच्या आहेत का भेकार बंबू तो कोणीच नाही. आणि माणसाला बोलायचं सवय आपल्या देव पाठीशी आपल्याला काही कमी नाही. चूक आहे तुमची. देव महागा नसावा देव पुढं असावा. अर्जुनाचा देव पुढं होता का माग होता. हा देव जर अर्जुनाच्या महाग असता तर अर्जुन कवाच मेला असता. देव पुढं होता म्हणून अर्जुन वाचला. विठ्ठल संत म्हणले महागा झाला. आणि ऐका संतांच्या आनंदामध्ये फरक आहे. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे का नाही. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे का नाही. आणि दुसऱ्याबद्दल आपल्याला आनंद व्हावा. दुसऱ्याबद्दल आपल्याला आनंद व्हावा. त्याच्याकरता आपलं आनंदाकरता मन शुद्ध होतं. आपलं मन शुद्ध आहे का. आपलं मन शुद्ध आहे का नाही. एक दुष्काळामध्ये आमच्या तर एका माणसाला 8 इंची पाणी लागलं. बोरला किती दुष्काळात पाणी प्यायला किती 8 इंची 8 इंची पाणी लागलं. म्हणल्यानंतर गावामध्ये आमची चावडीमध्ये सप्त्याची बैठक बसली होती. ज्याला पाणी लागलं त्यानं बघुणावर पेढे आणले आणि बशी पेढे द्यायला सुरुवात केली. बशी भरायची की पेढे खा. आता आमच्या सप्त्याची बैठक तिथं आल्यानंतर आम्हाला दिले पेढे गेला. आमच्या बैठकीतला गंप्या म्हणतो शिरप्या कशाचे पेढे तर तुम्हाला तुला नाही का माहिती नाही. मला कोयत्या लय पाणी लागलं. शिरप्या कसा म्हणतोय कशाचं टिकत आहे. ताटलीभर पेढे खाऊन तरी त्याचं पाणी घालवा इतका तुम्हाला आनंद. विठ्ठल एकदांच्या पोटात दुखायला दवाखान्यामध्ये गेलं. 3 दिवस ऍडमिट सलाईन दिले सगळं केलं. गुण काही डॉक्टर म्हणला तुला मी सगळं केलं पण तो ह्या पोटात केव्हापासून दुखत आहे. तो मला शेजाऱ्याने GCB घेतल्यापासून. ते म्हणले राहू शकत नाही. म्हणला कवार जेव्हा शेजारी GCB येईन कोयता घेऊन ऊस तोडायला जाणार मग तो ह्या पोटातलं जाणार. विठ्ठल डॉक्टरला काय कळतंय का बरं सांगा. डॉक्टरला रोग साहेब इकडे कशाचे लोक आहेत. डॉक्टरला रोग कळतो का रोगाचं कारण कळतं. हे काय आवड आहे का. डॉक्टरला रोग कळतो का रोगाचं कारण कळतं. नाही डॉक्टरला फक्त रोगच कळतो. रोगाचं कारण कुणाला कळतं. तुका म्हणे पापे यती रोगाची रोग कळतो. रोगाचं कारण संतांना कळतं. दादा प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये रोग आहेत. माझ्या सुद्धा आहेत. यांच्या बाहेर तुमच्या तुम्ही किती दात घासा किती स्वच्छ तोंडा प्रत्येकाच्या रोगामध्ये 72 नावाचे रोग आहेत. आणि तुम्ही म्हणता आमच्या गावातल्या माणसाला कॅन्सर झाला आम्हाला कसं नाही झाला. नाही दादा तुमच्या कर्मानुसार तुमच्या पापानुसार तुमच्या वागण्यानुसार ते रोग तोंड बाहेर काढते. तुमच्या पापानुसार. म्हणून तुकाराम महाराज म्हणे तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. तुका म्हणे पापे जाती वायुसुताची जपे. आणि तुका म्हणे पापे न जाय तीर्थाच्या सुद्धा बापे. असे काही पाप आहेत की तुम्ही तीर्थात सुद्धा जात नाही. विठ्ठल डॉक्टरला काय करतो. आता चैत्राच्या महिन्यामध्ये 2 सकाळी 1 दुपार 2 करत असते. काला संध्याकाळचं करतो म्हणजे असतं ते महामाग भांग. बँक ड्युटी करून मला तेवढं करावंच लागतं. फक्त चैत्राच्यामुळे मी रजा घेत असतो 2 महिने सुट्टी. आज जर इथं सर्टिफिकेट बँकेत नेऊन द्यायचं 2 महिने नुसती गाडी फिरवायची.
आता घासा बाटला आणि दवाखाना डॉक्टर साहेब माझा घासा बाटला. तो म्हणला झोप खाली. अहो म्हणलं घासा झोपायचा काय संबंध? तो म्हणला झोप. म्हणला डॉक्टर तू का? मी झोपलो. मला कर गुडगा बरे. अहो गुडगा नाही म्हणलं घासा. त्यांनी ते काय केलं, ते कानातलं विकारातलं कानामध्ये आड केलं, इथं लावलं तिथं लावलं. मला घे श्वास खाली घे, श्वास वडीवर, जीभ बाहेर काढ. मला हा बॅटरी हाणली, डोळे फाकले, बॅटरी हाणली. मला उठून बस. मला उठलं. म्हणला काय होतंय तुला? मी म्हणलं आता बसतो. काय केलं तू? मलाच माझं इतकं झोपायचं मला गरज काय? डॉक्टरला कळतं? डॉक्टरला अजिबात कळत नाही. सांगतो मला हो, इथले डॉक्टर चांगले बरं का. आमचे MD साहेब मला म्हणले आमच्या भागातला आमका डॉक्टर चांगला, तामका डॉक्टर चांगला, फलाना चांगला, बिस्थान झाला. तुळशी माझ्या पोटामध्ये कळ निघत होती. नुसतं त्यांचं नाव घेतलं की राहिलं मला. असे काय डॉक्टर आहेत ना दादा. आमच्या गावात डॉक्टर लय अवघड काम आहे आपल्याला बरं का महाराज. आमच्या गावात एक डॉक्टर आहे, पोरगा डॉक्टर वरी महाडीवरून बाप खाली दारामध्ये गेट लावा पटकेवाला. प्रत्येक पेशंट आलं की तो डॉक्टर बाप काय म्हणतो पेशंटला, आज काय खाल्लंय? पेशंट म्हणले काय वेळ आम्ही आलोच कोणत्या कारण हे काय? प्रत्येकाला म्हणतो आज काय खाल्ले. एक पेशंट वर की डॉक्टर साहेब खाली दारामध्ये फटक्यावर बसले. म्हातारं कोण आहे? तो म्हणला महा बाप आहे. तो म्हणला काय झालं? अहो ते प्रत्येक पेशंटला म्हणतो आज काय खाल्ले. पोराला राग आला, खाली आला. म्हणला दादा तुम्हाला काय अक्कल आहे का? प्रत्येकाला विचारता आज काय खाल्ले. तो म्हणला तुला अक्कल आहे का? म्हणले कस का? अरे आज काय खाल्लं ह्याच्यावरून कळतं हे गरीब आहे का श्रीमंत आहे. ती अंदाजो बिल लावायला. ते म्हणला बाबा खाली बिल तर रोगा वाजता मला विठ्ठल. ऐका दादा मुद्दा आपला काय चालला? आनंद बरोबर आहे. महाग आणि मोर इथं आनंद महाग पाहिजे. आता पैठणचे एकनाथ महाराज कुठे गेले? पंढरपूरला गेले. देवाचं दर्शन घेतलं आणि पैठणच्या एकनाथ महाराजांनी देवाच्या पाय पडले. आनंद त्यांना हो का बाकीच्या याला? त्यांना हवा पण त्यांना नाही झाला. चरणी जगन्नाथ चित्त ठेले हो, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. आता आनंद मला नाही झाला. अरे सप्ताह जरी तुमच्या गावाला झाला पण तुमच्या सप्त्याचा आनंद ह्या भवतालच्या सगळ्या पंचकोशी राहावा ह्याला म्हणते सप्ताह. म्हणून महाराज म्हणले मी दर्शन घेतलं, आनंद मला नाही झाला. स्वर्गमुक्ती आणि पाताळ झाला. नंतर सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज गेले आणि देवाचं दर्शन घेतलं. त्यांना विचारलं तुम्हाला कसा आनंद झाला? ते म्हणले आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. निळोबर आहे. त्यांना विचारलं का हो तुम्ही पंढरपूर तुम्हाला काय आनंद वाटला? ते म्हणले धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, भेटले संत सज्जन कृपाळ, दृष्टी
पडी आताशी 10:30 वाजल्या. मी बी आच्या कोच्या खाऊ खाऊ तुम्हाला आच्या कोच्या माहिती आहे? त्याला म्हणते आच्या. विठ्ठल विठ्ठल हे मला कशावरून कळलं? मला हे कशावरून कळलं? 2-4 बायाने अशी कोडकोड धरली. मी म्हणलं ज्या आरती बायाने कड धरली त्या आरती 11 आताशी कळालं. काही काही लोक कीर्तन मोडायच्या आधी का निघत येत मग महाराज आणतात हे चपला हाणामुळे. हे लोक हुशार. एक जण ते सप्त्यात 10 रुपयाची नोट पडली कितीची. एक जण सात्विक माणूस आला की लगेच पुकारला मला 10 रुपयाची नोट पडली म्हणला ज्याच्या संत्याने घेऊन जावा सप्त्यात चोरी करणं पाप आहे. कोण म्हणला? त्यो. आणि त्याच माणसाला आरती करायच्या टायमाला कुणातरी 5ची नोट पडली त्यानं पाय दिला. कशावर? त्याला वाटलं खाली बघा वाकावा नोट घ्याल तर लोक बघत ये. कशाला वाकलाय खाली? कवा वाकला माहिती का? या संताची डिरी. विठ्ठल विठ्ठल आता किती वेळ? 10 मिनिटं घ्यायची. एवढं माडाखळी गाव आहे त्यामध्ये परभणीच्या पलीकडे आहे माडाखळी. त्या माडाखळी स्टेजवर कीर्तन होतं. एक माणूस बसला मध्ये कीर्तन उठला. मी स्टेजवर उडी हाणून दगड येऊन त्याच्या मागला होतो. तेव्हा महागारीच आणले. विठ्ठल विठ्ठल आनंद कोंदला मागे पुढे. बरोबर असणार. आता ऐका. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती आता जेवणात आला मुद्दाम अभंग मुद्दाम निवडला. संगती पंगती देवा सवे घडे. दादा संगत बी देवासंग पाहिजे आणि पंगत बी देवासंग. तुम्हाला सगळ्यांना विचारतो बरं का. आता नीट ऐका उत्तर. मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो? तुम्हाला एक प्रश्न आधी विचारतो मी. पुरुष मंडळी महिलांना काय करणार नाही पण तुम्ही तरुण प्रवास करते. लाल आहे वस्तू लाल आहे पण रंग नाही. कृष्ण आहे पण बासरी नाही. आड आहे पण पाणी नाही. वाणी आहे पण दुकान नाही. लाल कृष्ण आड वाणी. वा वा विठ्ठल विठ्ठल मला वाटतं मला येते नाही. ऐका नीट ऐका. संगती. आता दुसरा प्रश्न सोपा आहे. गाईच्या कासामध्ये गोचिड असतो. तर कसं? गाईच्या कासात गोचिड असतो त्याला संग दुधाची का रक्ताची? मला माहिती रक्ताचीच म्हणणार. गाईच्या कासामध्ये गोचिड असतो त्याला संगत दुधाची का रक्ताची? दादा त्याला संगत दुधाचीच आहे पण पंगत रक्ताची जी होतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पधराड ते आहे ऋणी गोचिड अशुद्धची शेविती. जशा गोठराच्या 2 जातीत बघा. इकडे ऐका. रक्त पिणारा गोचिड वेगळा आणि दूध पिणारा गोचिड वेगळा. तशा भुंग्याच्या 2 जातीत बघा. सगळ्या गायच्या ऐका. कमलाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करणारा भोंगा वेगळा आणि माणसाच्या शेणाच्या गोळ्या करून उलट्या पायाने लोटणारा कमलाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करणारा भोंगा म्हणजे सप्त्यात येऊन पंक्तीला जेवणारा आणि माणसाच्या शेणाच्या गोळ्या करून उलट्या पायाने लोटणारा म्हणजे धाब्यावर जेवणारा. लय बेकार धाब्यावर बाबा बाबा. 11:30 वाजता धाबा बंद वाटताय. मला मालक घरी गेला. एकटा वेटर तिथं उभा. 2 जण पिऊन आले. वेटरला वाटलं बरं झालं आले हे पेले तर यांना सकाळचं दुपारचं शिळं पाका खाऊ घातलं तर हे खाणार आणि बिल मलाच होणार. कोण म्हणला?
वेटर म्हणला, मला घरी गेलाय म्हणला. हे दोघं जण आल्यानंतर टेबलावर बसले. ह्यानं पुस्तक आणून ते मांडलं. पुस्तकच असतं ना ते, आमकी भाजी तमकी भाजी तंदूर रोटी काय बाजरीची भाकरी, चुलीवरली भाकरी, गॅसवरली भाकरी, शेगडीवरली भाकरी. त्यांनी सगळं वाचलं आणि वाचलं. दोघं बी असे अर्धा घंटा असे झोपले. कशावर? टेबलावर. ह्यो बी आधी कदारला होता वेटर. मला आता तरी ऑर्डर देते. बरोबर ह्याने 1:30 वाजता ऑर्डर दिली. कोणी? हे दोघांनी. त्याला म्हणले का रे हे कदरलं होतं बरं का म्हणा अगोदर. कोण? हे वेटर. ते म्हणले तुमच्या धाब्यावर जास्तीत जास्त गरम काय? तो म्हणला हाय ना. म्हणला काय? तो म्हणला इस तू. ह्यो म्हणला आण 2 प्लेट. त्यानं काय केलं, त्या चुलीत प्लेट नेले, 2-2 कोला ते राग ह्या दोघा पुढे आणून मांडले. हे बी शहाणे. 2 सिगरेट काढ्या पेटीला आणि घरला निघाले. विठ्ठल विठ्ठल ह्याला म्हणते ते भुंगे. अहो ते जाऊन द्या, बाकी जाऊ द्या. बघा घटना एक सांगतो सत्य. मी नाशिकला कीर्तनला गेलो आणि रात्री 2 वाजता येताना विखे पाटलाच्या लोणी पशीने आमचा रस्ता हुकला गाडीचा. खरं वाई घटना आहे. काहीच मिळ लागला आम्हाला आणि कुणी माणूसही नाही. पण रोयच्या कडेला एक जण तो झोपला होता. तो मी गेलो म्हणलं उठा महाराज. आता आम्हाला कुणल्या हातला आम्हाला महाराज म्हणजे जसे माऊलीचे माऊलीच म्हणतात लोक. आम्ही कुणला बी महाराज म्हणतो. पेताळला सुद्धा महाराज. तो म्हणला का रे? मी म्हणलं बीडचा रस्ता आम्हाला मिळला का ना सांगा. म्हणला कोण आहेस तू? म्हणलं कीर्तनकार आहे. म्हणला येतं तुला कीर्तन? मी म्हणलं हो. म्हणला कुठे शिकला? म्हणलं आळंदीला. किती वर्ष होता? म्हणलं 5-6 वर्ष. किती पैसे घेतात? अहो म्हणलं रस्ता सांगा आम्हाला. मग त्यानं डोळे चुळले. तो म्हणला आबा बाबा बाबा 22 किलोमीटर तुम्ही पुढे आलात. मग मी म्हणलं आम्हाला. मग मला मीच तुम्हाला वाट दाखवतो. म्हणला मला उचलून मांडा. म्हणला मेन ड्रायव्हरने उचलून गाडीत मानला. 22 किलोमीटर त्याने गाडी महागारी आणली आणि त्याच्या गावात आलं. म्हणला गाडी उभा करा. पाटकीने उडी आणली गाडीच्या खाली. म्हणलं रस्ता बीडचा. तो म्हणला जिथं झोपलो तिथं जाऊन कुणाला तरी विचारा. पुन्हा आम्ही महागारी 10 वाजता तिघजण गेले. 10 वाजता धाब्याहून आणि हायवे रोड निघाले. एका मोटरसायकलवर बसून त्यातला. आणि हे दोघं हायवेवर निघाले. पुढून एक ट्रक आले. ट्रकला ती वेगळी जास्त 2. पुढून ट्रक आले. मागचा पुढच्याला म्हणतो का रे बघ त्या 2 मोटरसायकली संगत चालतात. त्यांना अक्कल आहे का? म्हणला एवढा मोठा रोड गुतीला मूर्ख आहेत का? म्हणला ते काय गाड्या होत्या का? ते काय होती? मधला बी म्हणतो पुढच्याला बरोबर आहे मागचं. ह्याच्या बापाचा रोड आहे का? म्हणला दोघांचा संघच गाडी. आपली गाडी कुठून जाणार आता? पुढचा म्हणतो तुम्ही दोघं काळजी करू नका. दोघांच्या मधून खातो. हे भुंगे विठ्ठल महाराजांनी सांगितलं एवढा मोठा सप्ताह करायचा म्हणलो. अरे अन्न पुरलं पाहिजे. किती पैसा पाहिजे? तुकाराम महाराज म्हणले समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. सगळे समर्थ आहेत आणि जगात 2च समर्थ आहे. विठवा स्वतःला शाणी समजू नका आणि स्वतःला मोठं समजू नका. जगात 2च समर्थ आहे. पण प्रत्येकाला अहंकार माझ्या इतका समर्थ
अहंकार आहे सगळ्याला. म्हातारा म्हणतं मी म्हणूनच संसार झाला. पोरगा म्हणता शून्यातून मी जग निर्माण केलं म्हणूनच विहिरी आणि बांगले झाले. सून म्हणते मी म्हणूनच ह्या घरात नांदले. कोण म्हणती? सून. आणि आजी नातवाला म्हणते पोरा हो मी जिवंत आहे म्हणूनच तुम्हाला तुकडे खाय म्हणते. एक नातू म्हणला काय म्हणली डंगरी? ती म्हणली मी जिवंत आहे म्हणूनच तुम्हाला तुकडे खाय म्हणते. तो पोरगा म्हणला डंगरे तू निस्ती मरून बघ म्हणला कशी आम्ही तेल लावून चपाती हाणतो. काही तो ह्या वाचून नडत नाही. विठ्ठल ऐका दादा, समर्थ जगामध्ये दोन तुटक्या सांगतो आपण संपूर्ण टाकूया. एक देव आणि दुसरा संत. आणि कोणता संत समर्थ आहे माहिती तुम्हाला? धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा श्रीमंत सर बेकार बाबू आम्हाला म्हणतात का? अरे मी म्हणलं तुम्हाला माहिती नाही बेटा म्हणलं. एक जण मला अरे मंत्री काय साधे श्रीमंतच का? अरे मी म्हणलं मंत्री आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत पण त्यांनी काय केलं माहिती का? पैसे चोरले. काय चोरले? पैसे चोरले. आम्ही पैसे नाही पैसे छापायचे मिशन चोरले. मंत्र्यांनी काय चोरलं? पैसे. आम्ही काय चोरले? कुठली मिशन आहे? धरीला पंढऱ्या तोरा धरीला पंढरीला धरीला पंढरीला धरीला पंढरीला धरीला पैसे. आम्ही काय चोरलं? मिसळ. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान मशीन सुद्धा चलत ना तो भगवान परमात्मा आमच्या पैसे. मिशन महत्वाची का पैसे? कोंबडी चोरणं महत्वाची का अंडे? मागच्या कळला बघा डायरेक्ट संतांनी कोण चोरला? देव चोरला. कोणचा देव? विठोबार. चरणाचा भावार्थ राहिलेला आहे. पुढच्या वर्षी जर आपण वाचलो जगलो तर ह्योच आपण घेऊ. तुम्ही म्हणतात तुला पुढे बी यायचं. एका गावात मी असं म्हणलो बरं का, ऐका, एका गावात मी असंच म्हणलो 11:30 पण कीर्तन केलं. मी म्हणलं 2 चरणाचा भावार्थ झालाय. पुढच्या वर्षी वाचलो जगलो तर ह्योच अभंग घेऊन राहिले 2 चरण. त्यातला उठला तो म्हणला तुला पुढच्या वर्षी बोलवताना लगेच राहिलं सांग. आनंद आहे, फार आनंद आहे. पण एकच दुःख आहे बरं का,
हे बघा ना पलीकडे दोघ जण किती सुंदर गातात, हे बी किती सुंदर गातात. गेल्या सप्त्यात सांगितलंय बरं मी, राग म्हणून काही सांगायची गादी दादा पॅन्ट घालून कीर्तनात नाही उभं राहायचं. मी बँकेतला माणूस आहे, मी धोतरच नेसलो ना कीर्तनात. आता तुम्ही ह्यातला एक जण म्हण काय होतंय, आता मी जर दुसऱ्याच्या ऐवजी गाऊन घातला असता. तुम्ही मान्य केला असता का? अरे लक्षात ठेवा, विनोद लक्ष देऊ नका. 750 वर्षापूर्वी नामदेवरायांनी कीर्तन परंपरा चालू केलेली. टाळकरी उभे असावा, त्यांच्या गळ्यात टाळ असावा, महाराज असावा मध्य ठिकाणी, महाराजाला फेटा असावा, धोतर असावा, कंबर बांधला असावा. अजून लोकांना कळत नाही, महाराज लोक कंबर धडधडोनी वाहिला कास घालोनी बळकट करू कळी काळावरी, ही त्याची परंपरा झाला. कंबर बांधला असावा, धोतर असावा, फेटा असावा, परंपरा. राग म्हणतात बघा, तुम्ही सुंदर गायक आहेत. बरं बरं ऐका, मी जेवढे प्रमाण म्हणलो का तेवढं तुम्ही तोंडात तोंडात मानला. मग तुम्ही पॅन्टच का घातली, वहिनी आल्यात काहीच? तुमचं काय तेव्हा का शास्त्र हे. आणि मला वाटतं 27 वर्षामध्ये तुम्हाला काही फरक पडला नाही, नाहीच कळणार. नाहीच ना कीर्तन कळायला लोकांना. अजून मला सांगा, मला तर तुम्हाला काय कळणार आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगितले तुम्हाला कळलं नाही, तुकोबराय सांगितले त्यांनी कळलं नाही, मी सांगून तुम्हाला काय कळणार? त्यांनी सांगून तुम्हाला मायाने काय फरक पडणार? मग एकच आहे, राग मानतात नाही, तुमचा विनोद करीत नाही. दादा ही पॅन्ट घालायचीच नाही, तुम्हाला राग येत नाही. पुढच्या वेळेला आता सांगतो तुम्हाला, हे मी लांब पडो, मी गरीबाचं लेकरू लांबचं पडो, मग पण काढा तुमचं. ऐकू काय का माहिती का, सुरुवातीला तुम्हाला म्हणलं असतं मला राग, तुम्ही इतक्या लांब जाऊन पॅन्ट बदलू शकत नाहीत ना. मग मी म्हणलं जाऊन दे, आजच्या ह्याला शांत शेवटला काम करूया. तसं नाही दादा, विनंती तुमच्या तिघाच्या पाया पडतो. तुम्ही धोताना तुम्हाला जमत, तुम्ही पांढरी दार घाला ना, पांढरी घाला, काही फरक पडत नाही. पांढरा शर्ट घाला. आता बघा तुमचं किती वय, हुशारचे पगार पट्ट्या पट्ट्याचे फुले असते. तसं नाही. ऐका, आपला मनुष्य जन्म दादा, हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा यायचा. आणि तुम्हाला फक्त तुम्ही कुठं ऐकू शकतात माहिती का? फक्त याच गावी तुम्ही ऐकू शकता. आणि तुम्हाला ह्याच गावी माणूस सांगा दादा, आपलं आयुष्य फार अवघड आहे. 2 मिनिटं सांगू आपलं आयुष्य, सांगू. ऐका, आयुष्य म्हणजे रांगोळी. आयुष्य म्हणजे रांगोळी. रांगोळी किती टिपक्याची काढायची, रांगोळी किती टिपक्याची काढायची हे पुस्तकात दिलेलं असतं. रांगोळी किती टिपक्याची काढायची हे पुस्तकात दिलेलं असतं. पण काढलेल्या रांगोळीमध्ये रंग कोणते भरायचे हे रांगोळी काढणाऱ्या दिदीच्या हातात असतं. ऐका दादा, तुमच्या आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायची, तुमच्या आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायचं हे परमेश्वराच्या हातात असतं. पण परमेश्वराने काढलेल्या 70 वर्षाच्या तुमच्या आयुष्याच्या रांगोळीमध्ये रंग कोणते भरायचे हे तुमच्या हातात असतं. विठ्ठल रांगोळी म्हणजे झुगार आहे. पत्ते माहिती तुम्हाला? पत्ते माहिती तुम्हाला? ते म्हणलं तिकडे जाऊ दे, ते म्हणलं तिकडे जाऊ द्या, तो आमच्या काय तू पण काढची जाण त्या गावामध्ये. मी म्हणलं पत्त्यात पाणी किती असतं, एकदम आमचा टाळकरी म्हणला 52. मी म्हणलं वा वा वा. सगळ्यात बाकीच्या लोकांनी सांगितलं, टाळकऱ्यांनी सांगितल्यामुळे जास्त आनंद वाटला. पत्त्यात पानं किती असतात आता सांगा, आता मीच बोललो की 52. पानं जरी 52 असले, ऐका, पानं जरी 52 असले, पिसणारा मात्र एकच असतो. पानं जरी 52 असले तरी पिसणारा मात्र एकच असतो. एके जरी 4 असले, बाजी मात्र एकटाच मारत असतो. सगळ्याला वाटतं मी एक्का आहे, पण खरा एक्का विठेवरलाच असतो. पत्ते खेळण्याला माहित नसतं आपल्याला पानं कशी येणार.
पत्ते खेळण्याला माहित नसतं आपल्याला पानं कसे येणार, पण किती खराब जरी पानं आले, जो पत्त्यामध्ये बाजी मारत असतो तोच खरा बाजी असतो. ऐकून घ्या, आता तुम्ही कीर्तनात बसलात, उद्या सकाळी तुमच्या नशिबात कुठलं दुःखाचं पान 8 वाजता येणार हे सांगता येत नसतं. आता तुम्ही कीर्तनात बसलात, उद्या सकाळी तुमच्या नशिबात कुठलं दुःखाचं पान येणार हे तुम्हाला माहित नसतं. पण किती जरी दुःखाचं पान असलं आणि आलं, एक दिवस सुद्धा सप्त्याला यायचा चुकत नसतो, तो खरा परमार्थातला धुगारी असतो. विठ्ठल दुसरा मुद्दा सांगू, इथं पेटी नाही का, हार्मोनियम आहे घ्यायचं. पेटी माहिती ना, पेटी माहिती, हार्मोनियम पेटी वाजवायची, त्याला संस्कृतमध्ये हार्मोनियम म्हणतात. ऐका, हार्मोनियम मध्ये सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या असतात. नीट ऐका, हार्मोनियम मध्ये सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या असतात, म्हणून काय सगळ्याच पट्ट्या एकदाच वाजवायच्या नसतात. ऐका, हार्मोनियम मधल्या सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या असतात, म्हणून काय एकदाच वाजवायच्या नसतात. काही पट्ट्या वाजवायच्या असतात, काही पट्ट्या सोडायच्या असतात. कारण काही पट्ट्या जर सोडल्या नसतात, तर वाजवलेल्या पट्ट्यामध्ये परमार्थाचा राग झालेला, तयार झालेला, यांच्याशिवाय प्राप्त झालेला असतात. म्हणून दादा, संसारामध्ये सगळेच कामं महत्वाचे असतात. काही कामं सोडायचे असतात, काही कामं धरायचे असतात. कमीत कमी सप्ताह आहे तोपर्यंत संसारातले कामं सोडायचे असतात आणि परमार्थातले कामं धरायचे असतात. त्याच्यामुळे तुमचे आयुष्य या ठिकाणी बरोबर सुंदर होणार, याच्यात फरक होणार नाही. ऐका दादा, बोलता बोलता सांगतो, आपला कार्यक्रम संपला, आपले 2 चरण शिल्लक. तुम्ही पुढच्या वर्षी बोलवा, अगर नाही बोलवा, एक घर 10 भिक्षा. पण 2 चरणाची तुमच्या मनामध्ये खुमखुमी झाली. पुढच्या वर्षी मी मगाच तुम्हाला म्हणणार होतो, गेल्या वर्षी कोणचा अभंग होता, कोणता होता? एका गावात मी असंच म्हणलो ना, मी म्हणलं गेल्या वर्षी कोणता अभंग घेतला होता रे म्या? तो म्हणला काय मूर्खेस म्हणला तू? मी म्हणलं का? तो म्हणला आम्हाला रातचा ध्यानात, पण तू गेल्या वर्षी तो म्हणला तुझा गेल्या वर्षी जर अभंग आमच्या ध्यानामध्ये असता तर तुला यंदा बोलायची गरजच काय होती? गेल्या वर्षी ध्यानात नाही म्हणूनच बोलले तुला. राहिले 2 चरण, तुम्ही जर बोलले तर पुढच्या वर्षी ध्यानात राहा, लिहून घ्या. हेच अभंग घ्यायचा आणि शेवटचा तुम्हाला फक्त इथपर्यंत मुद्द्यावर तुम्हाला 10:30 वाजता आणून सोडीन आणि आपल्या 10 वाजता आणि 1.5 तासामध्ये शेवटचे तुम्हाला 2 चरण सांगा. ध्यानात धरा, पण महावीर ध्यानात असतं बरं का, तुम्ही काय घेतलं काय बोलले, पण तुम्ही ध्यानात राहणार आहे. झालेली सेवा माझ्याकडून. हो आई, माझ्याकडून एखादा शब्द बोलता बोलता, तुमच्या मुलगाचा मी येऊन समजा, तुमचा पाहुणाच आहे, पण आपण तसं काय नाही. तर मला बरेचसे लोक तिकडे तुमच्या भोकरदन भागामध्ये, तिकडे बुलढाणा तिकडे गेलं का, मग अण्णा कुठे असं मग सोडे मला वांजरे संधी. 7 वर्ष झालं मी त्या बुलढाणा जिल्ह्यात, अजून मला कळलं मी. अरे पण त्यांनी मला कधी विचारली जाती विचारली नाही, त्यांनीच नाही विचारतं, मी काय सांगू मराठी म्हणून. दादा, परमार्थामध्ये मी नेहमी सांगतो, एकदा तुमच्या इथे गावात गेल्या वर्षी सांगितलं मी, अरे का इथं मराठी या, इथं वंजरी या, इथं साळी या, इथं माळी या, इथं कुळ या, इथं तिल या, इथं येणारा कसाही असो ना, तर इथं येणारा कसाही असो. कळलं? इथं येणारा कसाही असो ना, तर इथं येणारा, मी सांगत ना, सज्जन कसा या विकू लागे मांस, माळी सावत्यास खुरपू. या मंडपात मुसलमान सुद्धा असावा, या धर्म मंडपात मुसलमान सुद्धा असावा, पण गाई कापणारा नसावा. फक्त एवढं. इथं मुसलमानांना सुद्धा अधिकार झाला, 18 पगड जातला इथं यायचा अधिकार आहे. म्हणून यारे यारे याची बोलते, बरोबर. येते सकाळशी आहे जात वित्त गोत शिळ मात, हे सगळे प्रमाण आहे. पटपट तुम्हाला 25 प्रमाण म्हणतात. कारण माझ्याकडे बँकेमध्ये 8,500 पीक कर्जाचं खाते आहे. माणूस बघितला का, मला कॅम्प्युटरमध्ये बघायची गरज नाही, ह्यो कुठल्या गावचा आहे, ह्याला किती जमीन आहे, ह्याला किती कर्ज दिले, कोणत्या साली दिले, ह्यो चालू का, ह्यो आलाय का अजून बँकेत, सगळं पाठ आहे मला. मग मी म्हणलं आपण एवढं पाठ करतो, आपला 500 प्रमाण पाठ नसावा किती? मी तुम्हाला एका कीर्तनामध्ये बोलता बोलता 100 प्रमाण म्हणेन. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा भगवंताच्या चरणी आदरणीय हरिभक्त परायण ब्रह्मनिष्ठ तपोनिधी गुरुवर बाबा यांच्या चरणी अर्पण करून इथंच आपण सेवेला पूर्ण विनंती देऊ. ज्ञानेश्वर
मन मंदिरा गजर भक्तीचा